मिळत नाही ना कुठे. होय, बोलणार मला कोणाशी? नाही. नाही, पण मराठीतून बोललं की एक ऍट होम फील येतो. घरातच ना. अगदी जरूर. किती इंग्रजीत आपण राय कम्युनिकेट मॅडम, मी करतो. फेसबुक चालू केलंय. मला क्लू द्या केव्हा सुरू करायचं. आता सुरू केलं. हो, आता सुरू केलं तरी चालेल मॅडम. नमस्कार. देशोदेशीचे शिक्षण या व्याख्यानमालेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शिक्षण विकास मंच हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा एक उपक्रम आहे आणि गेले 12 वर्ष सातत्याने अनेक शैक्षणिक कार्यक्रम या मंचावरून होत आहेत. यापैकीच एक कार्यक्रम आहे देशोदेशीचे शिक्षण. ही व्याख्यानमाला आम्ही जवळजवळ सप्टेंबरमध्ये सुरू केली आणि आतापर्यंत 14 कार्यक्रम या व्याख्यानमालेत झाले. पहिलं व्याख्यान मात्र या संपूर्ण कार्यक्रमाची एक पार्श्वभूमी, त्याचा उद्देश हे सांगण्यासाठी होतं. त्यानंतर जी 13 देश झाले, त्याच्यानंतर आजचा हा 13वा देश, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. ही कल्पना जी आहे मुळात देशोदेशीच्या शिक्षणाबद्दल माहिती घेणं. कल्पना आमचे जे प्रमुख आहेत त्या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे डॉक्टर काळपांडे सर यांच्या डोक्यात ही कल्पना निघाली की आपल्या देशाच्या बद्दल आपण माहिती घेतच असतो, पण अन्य देशात काय चाललंय, परदेशात खूप चांगलं चाललंय, ते चांगलं नेमकं काय चाललंय, कुठल्या प्रॅक्टिसेस त्यांच्याकडे आहेत, या सगळ्यांबद्दल आपण एक जाणून घेण्याची गरज आहे. आणि माहितीची भूक प्रत्येकालाच असते. विशेष करून आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राबद्दल अधिकाधिक माहिती ही आपली एक शक्ती असते, ताकद असते. आणि याच कल्पनेतून आम्ही वेगवेगळ्या देशांची माहिती घेतली. अगदी इस्रायल पासून, सिंगापूर पासून, कॅनडा असेल, अमेरिका असेल, इस्रायल, असे अनेक देश, ओमान सारखा देश असेल. प्रत्येक देशातल्या शिक्षणाचं वैशिष्ट्य, तेथील समाज जीवन, तेथील संस्कृती, तेथील भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, सगळ्याचा प्रभाव शिक्षणावर कसा पडतो, या सगळ्यांची साकल्याने माहिती प्रत्येक वक्त्याने आम्हाला करून दिली. आणि याच्यातनं आम्हाला असं लक्षात आलं की आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखं आहे. या आजच्या कार्यक्रमामध्ये जे आपले आज पाहुणे आहेत ते तिन्ही पाहुणे हे लंडन मध्ये राहतात. गेले 4 दशकाहून जास्त काळ त्यांनी तिथे वास्तव्य केलेलं आहे, तिथे स्थायिक झालेले आहेत आणि त्यांना शोधून काढण्याचं कामही नेहमीसारखंच काळपांडे सरांनी केलं. सर्वप्रथम त्यांचे जे मित्र आहेत, वर्गबंधू आहेत शाळेतल्या दिवसाचे, श्री विजय जोशी, ते झुरिचला असतात, स्वित्झर्लंडचे निवासी आहेत. त्यांनी तर त्यांच्या स्वित्झर्लंडची माहिती दिलीच, पण त्यांनी आपले परिचित डॉक्टर राजीव बेनोडेकर यांचा परिचय करून दिला. आणि राजीव बेनोडेकर सरांकडनं आम्हाला डॉक्टर माधवी आणि श्री दिलीप आंबेडकर यांची ओळख झाली. आणि आज हे तिघेही आज आपल्या गप्पां गोष्टीमध्ये सहभागी होत आहेत. आपल्या तिघांचं मनापासून स्वागत. डॉक्टर राजीव बेनोडेकर हे आणि डॉक्टर माधवी आणि दिलीप आंबेडकर या सगळ्यांचं मी शिक्षण विकास मंचातर्फे स्वागत करते. आज ज्या देशाबद्दल बोलतो आहोत तर देशाच्या पासून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक संभ्रमच आहे. कोणी त्याला इंग्लंड म्हणतं, कोणी UK म्हणतं, कोणी ग्रेट ब्रिटन म्हणतं. हे समजून घ्यायचे आम्हाला नेमका हा देश आहे तरी कोणता एक्झॅक्टली. 19व्या शतकात आपण आता चाललोय, आपण 21व्या शतकात, आपण 19व्या शतकामध्ये या छोट्याशा देशाने जगातील 1/4 देशांवर राज्य केलं. म्हणजे एवढे प्रभावी हा देश होता. आणि आपल्या देशावर तर त्यांचं राज्य 200 वर्ष चाललं. यांच्यामुळे आपण पाश्चात्य जगाच्या संपर्कात आलो. आपल्याकडे इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला गेला. त्याशिवाय आपण म्हणू तर त्यांनी स्थापन केलेली त्या काळातली विद्यापीठं, त्या काळातली आपली कॉलेजेस, त्या काळातल्या शाळा आजही साक्ष देत आहेत की काय इंग्रजी शिक्षणाचा दर्जा आणि तेथील एकूण शिक्षण पद्धती आजही आपण ती पुढे नेतो आहोत. बदल काळानुरूप होतच राहतात, पण जो पाया घातला गेला तो पाया घालण्याचं श्रेय मात्र आपण त्यांना दिलंच पाहिजे असं मला वाटतं. भारतामध्ये अनेक लोक मागच्या पिढीतले, आजच्या पिढीतले उच्च शिक्षणासाठी या देशामध्ये जात असतात. आणि उच्च शिक्षण म्हणजे ते डॉक्टर असतील तर FRCOG, FRCS, आणि बरेच डिग्र्या ज्या आहेत त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या असो, इंजिनिअरिंग असो, अनेक उच्च शिक्षणासाठी या देशामध्ये जातात.
आपल्या मागच्या काळातील मागच्या पिढीतील अनेक मोठी मंडळी, अगदी डॉक्टर आंबेडकर असो, महात्मा गांधी असो, नेताजी सुभाषचंद्र बोस असो, ICS IAS सगळी मंडळी तिथे जाऊन शिकून आली. आणि टागोरांनी पण तिथेही शिक्षण घेतलं. आपल्या इंदिरा गांधी असो, यांची तिथे शिक्षण झालेली आहे. अशी अनेक नावं देता येतील. त्या काळात आपल्याकडे संस्थानिक होते, राजे रजवाडे होते, त्यांची मुलं त्या देशात जाऊन शिकत होती. म्हणजे ह्या शिक्षणाचं एक सामर्थ्य मान्यच केलं पाहिजे आपण. तर या शिक्षणाबद्दलच आजच्या आपण भेटीमध्ये सगळ्यांशी बोलणार आहोत. सर्वप्रथम आजच्या पाहुण्यांशी मी आपली ओळख करून देते. सर्वप्रथम मी ओळख करून देते डॉक्टर राजीव बेनोडेकर. नमस्कार सर. नमस्कार सर. राजीव सर हे मूळचे महाराष्ट्रातल्या औरंगाबाद येथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण त्यांनी औरंगाबाद, अमरावती, अकोला येथे घेतलेलं आहे. आणि सांगायचं अगदी अभिमानाची गोष्ट अशी की IIT मधून ते BTech तर घेऊन 74 मध्ये त्यांनी डिग्री घेतली, पण ते रौप्य पदकाचे मानकरी ठरले. 1978 मध्ये लगेच त्यांनी आपली PhD सुद्धा पूर्ण केली आणि 2 वर्ष ते जवळजवळ इंडियन ऑर्गॅनिक केमिकल्स मध्ये त्यांनी सेवा केली. जवळजवळ 40 वर्षापूर्वी 1981 मध्ये राजीव सर UK मध्ये आले. तिथे त्यांनी संशोधनपर काम केलं आणि सध्याच्या सिमेन्स या कंपनीमध्ये ते सिनियर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांची दोन्ही मुलं, त्यांचंही शिक्षण तिथेच पार पडलं. त्यामुळे ते एक पालक म्हणून आपल्याला अनेक चांगली माहिती देऊ शकते. डॉक्टर राजीव यांचे वडील आम्हाला जिव्हाळ्याचा विषय आहे. शिक्षणातच होते, शिक्षण विभागात काम करत होते, शिक्षक होते, शिक्षण निरीक्षक होते आणि नंतर तर ते BEd कॉलेजमध्ये प्राध्यापकही होते. जाता जाता एक महत्वाची गोष्ट, 1998 मध्ये राजीव सरांच्या कंपनीला UKचा एक्सपोर्ट अवॉर्ड मिळाला आणि बकिंगहॅम पॅलेस, जसं आपल्याकडे राष्ट्रपती भवन हे फार अगदी मानाचं समजलं जातं, तिथे चक्क राणीच्या हस्ते त्यांच्या या कामगिरीसाठी UKचा एक्सपोर्ट अवॉर्ड घेण्याची संधी त्यांना मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन सर. आपल्या या अत्यंत चांगल्या कामगिरीबद्दल आपलं जे कौतुक झालं त्याचा आम्हालाही अभिमान वाटतो. राजीव सरांच्या बरोबर त्यांचे स्नेही आहेत दिलीप आंबडेकर सर. त्यांची मी तुम्हाला ओळख करून देते. दिलीप सर फार छान गप्पा मारतात आणि खूप माहिती त्यांना आहे आणि खोलात माहिती आहे सगळ्या गोष्टींची. एक दृष्टी त्यांना मिळालेली आहे. व्यवसायाने बघितलं तर ते चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण असं असूनही ते व्यावसायिक आहेत. स्वतःची शिक्षण संस्था त्यांनी सुरू केली असून जवळजवळ 1200 विद्यार्थी आज त्यांच्या या संस्थेत शिकत आहेत. विशेष म्हणजे नवउद्योजक, एंटरप्रिनरशिप याबद्दलचं जे शिक्षण लागतं त्याच्यावर त्यांनी खूप विचार केलेला आहे. एवढंच नाही तर उत्कृष्ट मराठी उद्योजक अशी पारितोषिकं देणं किंवा ओव्हरसीज मराठी प्रोफेशनल आणि एंटरप्रिनरशिप ग्रुप सारखी संस्था स्थापन करणं यामध्ये त्यांची भूमिका खूप मोलाची आहे. लवकरच UK मध्ये दिलीप सरांच्या मार्गदर्शनाखाली मेटाकॉग्निशन कोर्सेस याचं ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे. हा एकमेव वेगळा, आगळा आणि काळानुरूप अत्यंत गरजेचा असा अभ्यासक्रम ते सुरू करून देणार आहे. आपल्या बरोबर आहेत शिक्षिका मूळच्या पार्ले टिळक विद्यालयामध्ये त्यांनी शिकवलेलाही आहे आणि आता UK मध्ये शिकवत आहेत आणि चक्क ऑक्सफर्ड मध्ये शिकवत आहेत आणि मराठी विषय शिकवत आहेत. त्याचं मी स्वागत करते. डॉक्टर माधवी. डॉक्टर माधवी गेली 30 वर्ष शिक्षण क्षेत्रातच कार्यरत आहेत. UKच्या विद्यापीठात ते शिकवत आहेत. एडएक्सेल साठी त्या प्रशिक्षणही देतात आणि गंमत म्हणजे मुलांना गणिताचा खूप कंटाळा येतो, पण गणिताशी कशी दोस्ती करावी, त्याची गोडी कशी लावेल याबद्दल त्या खूप नाविन्यपूर्ण काही उपक्रम करीत असतात. त्यांनी PhD केली आहे आणि ती मात्र रिलीजियस एज्युकेशन या विषयावर केलेली आहे आणि हे दोन्ही एक कौटुंबिक स्नेही आहेत एकमेकांचे, बेनोडेकर सर. आणि त्यामुळे आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारताना खूप आनंद झाला. आपल्या पाहुण्यांची मी ओळख करून दिल्या. पुन्हा आपल्या तिघांचं पुनश्च स्वागत करते आणि आजच्या चर्चेला सुरुवात करूया. बेनोडेकर सर, मी आपल्यापासून सुरुवात करणार आहे. सर्वप्रथम म्हणजे एक देशाबद्दलची आम्हाला थोडक्यात माहिती तुमच्याकडे अशी आहे. साधारण हा छोटा देश म्हणतो, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्याची लोकसंख्या किती आहे आणि एवढ्याशा छोट्याशा देशाने एवढे सामर्थ्यवान होणं म्हणजे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. पण तिथे शहरी ग्रामीण असेही विभाग आहेत का, साक्षरता किती आहे, शिक्षणात एवढ्या आघाडीवर असलेल्या देशाचं तिथे हवामान कसं आहे, त्या हवामानाचा परिणामही लोकांच्या जीवनावर होत असतो, तिथल्या भाषा कुठल्या कुठल्या बोलल्या जातात, एक थोडक्यात आम्हाला जर माहिती दिली तर आपण पुढे जाऊया. तर आपण स्लाइड शेअर करूया. येस सर. मी होस्ट करू का?
नमस्कार मंडळी. लंडन इंग्लंडवरून आपणा सर्वांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. तर मी राजीव वेनडेकर आणि माझे सहभागी दिलीप आणि माधवी आंबेकर आपणासमोर हे युनायटेड किंगडमच्या शिक्षण पद्धतीबद्दल माहिती सादर करीत आहोत. तर सर्वप्रथम ही संधी दिल्याबद्दल शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि तसेच डॉक्टर काळपांडे सर यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. तर आपण या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पण त्याच्या आधी एक सांगायचं म्हणजे की आमची दोघे कुटुंब लंडनमध्ये गेल्या 30 ते 40 वर्षापासून वास्तव्याला आहोत आणि आमची मुले पण इथल्या स्कूलिंग आणि एज्युकेशन सिस्टीम मधून पास आउट झालेली आहेत. तर माझा संबंध म्हणजे एज्युकेशनशी संबंध हा पालक या नात्याने आहे, पण दिलीप आणि माधवी यांचा जास्त गहन संबंध आहे. तर पहिल्या प्रश्नाकडे वळूया. म्हणजे मी आता UK बद्दलची साधारण जनरल इन्फॉर्मेशन आपल्या समोर प्रेझेंट करीन. तर युनायटेड किंगडमच्या भौगोलिक इन्फॉर्मेशन पासून सुरुवात करूया. हा एक छोटासा देश आहे. युरोपच्या पश्चिमेला आयर्लंड नेशन म्हणता येईल याला. तर आणि या देशाच्या पश्चिमेला आयर्लंड आहे, पूर्वेला सगळे हे युरोपियन देश आहेत. हा साधारणतः 55 डिग्री अक्षांश उत्तरेला असा देश आहे, म्हणजे पुष्कळच उत्तरेला आहे. त्याप्रमाणे इथले हवामान वगैरे आहे. तर जे कन्फ्युजन आहे युनायटेड किंगडम, ब्रिटन, इंग्लंड, तर ते थोडंसं दूर करायला मी प्रयत्न करीन. तर नॉर्दर्न आयर्लंड आणि ग्रेट ब्रिटन मिळून असा युनायटेड किंगडम तयार होतो. आणि ग्रेट ब्रिटन हा इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड या देशांत मिळून तयार झालेला आहे. तर हे जे 4 देश आहेत, हे 4 देश मिळून याला युनायटेड किंगडम म्हणतात. तर गेल्या वर्षापर्यंत हा EUचा एक भाग होता, युरोपियन युनियनचा. तर त्याच्यातून आता बाहेर पडलेला आहे. पण तरीही युरोपशी फार जवळचा संबंध आहे. एकतर हा इथे जो चॅनल टनेल आहे साऊथ ईस्टला, तिथे इंग्लिश खाडीचं अंतर आहे 22 मैल. तर त्याने तो युरोपशी कायमचा जोडला गेलेला आहे. तर तिथून युरोस्टार नावाची हायस्पीड ट्रेन, त्यांनी लंडन ते पॅरिस अशा ट्रेन सर्व्हिसेस आहेत, किंवा लंडन टू ब्रसेल्स, लंडन टू एम्स्टरडॅम. तर लंडन टू पॅरिस हे फक्त 2.25 तासात ते पोहोचता येतं. हे अंतर फक्त 250 मैल आहे. आणि त्यामानाने लंडन टू एडिनबरा हे अंतर जवळ 450 मैल आहे. तर युरोप इतकं जवळ आलेलं आहे. त्याच्यामुळे युरोपशी व्यापार पण भरपूर आहे. त्याच्यानंतर टुरिस्टचं येणं जाणं असतं. इथले UKचे लोक बरेचसे युरोपमध्ये हॉलिडेज वगैरेला जातात. त्याप्रमाणे या लोकांच्या सदर्न युरोपमध्ये स्वतःच्या प्रॉपर्टीज आहेत. पुष्कळशे पेन्शनर्स तिथे जाऊन सेटल झालेले आहेत. एकमेकांच्या देशात लोक जॉब्स करतात. तसं इंटरडिपेंडन्स भरपूर आहे. युनायटेड किंगडमच्या हे असे काउंटीजमध्ये डिव्हिजन्स झालेला हा नकाशा दाखवतो. आणि प्रत्येक काउंटीजचं नंतर त्याचं सब डिव्हिजन करून बरोजमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. आणि तिथे आपल्या म्युन्सिपालिटी सारखे, म्हणजे इथे काउन्सिल्स आहेत, त्यांचे लोकल गव्हर्नमेंट्स असतात आणि ते लोकली इलेक्टेड असतात. तर त्यांच्यातर्फे ते शासन चालतं. हा जो राईटला जो नकाशा आहे, त्याच्यामध्ये इथल्या लोकसंख्येचं वितरण देशात कसं झालंय त्याची कल्पना येईल. इथे काही की पॉइंट्स मी प्रेझेंट केलेले आहेत या देशाबद्दलचे. इथली लोकसंख्या आहे 6,66,00,000. लंडन जे इथलं जी राजधानी आहे त्याचीच लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येची अबाउट 16.5% आहे. इथला प्राईम मिनिस्टर बोरिस जॉन्सन आहे.
GDP इथला $2.829 ट्रिलियन आहे. तर इंडियानी नुकतंच या GDPला क्रॉस केला आहे. इंडियाचा GDP आहे $2.869. पण पर कॅपिटा जर इन्कम वर्कआउट केलं तर इथला पर कॅपिटा इन्कम आहे $42,330 आणि इंडियाचा येईल 2099. आणि बाकीच्या फॅक्ट्स आहेत. इथले जवळ 2/3 लोक स्वतःच्या घराचे मालक आहेत. सगळ्यात जास्त उंचीचा इथला जो पर्वत आहे त्याची उंची आहे 1344 मीटर्स. पण इंडियाच्या मानाने, पर्वतांच्या मानाने हा फारच छोटा आहे. पण या लोकांना त्याच्याबद्दल खूपच गर्व आहे. तर आता इथलं हवामान बघूया. एक गमतीदार गोष्ट अशी आहे की इथल्या वेदरवर ब्रिटिश लोक म्हणजे तासन तास गप्पा मारू शकतात. असं इतकं इंटरेस्टिंग इथलं वेदर असतं. इथे गल्फ करंट्स असल्यामुळे मेक्सिको म्हणजे गल्फ ऑफ मेक्सिको मधले जे करंट्स येतात त्याच्यामुळे इथलं टेम्परेचर असं म्हणजे हवामान टेम्परेट असं म्हणता येईल. तर साधारणतः हिवाळ्यामध्ये सरासरी मिनिमम टेम्परेचर -5 डिग्रीज असतं आणि उन्हाळ्यातलं मॅक्सिमम सरासरी टेम्परेचर 25 डिग्री जातं. जास्तीत जास्त टेम्परेचर 35 पर्यंत पण कधी कधी गेलेलं आणि लोएस्ट टेम्परेचर -20 पर्यंत पण काही ठिकाणी जातं. थोडाफार हिवाळ्यामध्ये स्नो पडतो, पण पाऊस मात्र वर्षभर असतो. काही 1-2 दिवस ऊन पडले की लगेच इथे समुद्र जवळ असल्यामुळे लगेच पाऊस येतो. आणि हवा बदलली थोडीशी, उत्तरेकडे पासून हवा सुरू झाली किंवा पूर्वेपासून सायबेरियातून वारे यायला सुरुवात झाली की एकदम इथे थंडी पडते. तर एका आठवड्यात असे 3 ऋतू तुम्हाला पाहायला मिळतात. हा देश फार उत्तरेकडे असल्यामुळे इथे दिवसामध्ये म्हणजे समरमध्ये आणि विंटरमध्ये बराच फरक पडतो. तर समरमध्ये जवळ रात्री 10 पर्यंत उजेड असतो, विंटरमध्ये अगदी दुपारी 4 वाजता अंधार पडतो. आणि त्याप्रमाणे इथे घड्याळ पण 1 तास मागे आणि 1 तास पुढे होतात. इनफॅक्ट आजच्या रात्री घड्याळ 1 तास पुढे जाणार आहे आणि आम्ही आता इंडियाच्या 1 तास जवळ येऊ. म्हणजे आज 5.5 तासाचा डिफरन्स आहे, तर उद्यापासून 4.5 तासाचा होईल. ब्रिटन हा म्हणजे डेव्हलप्ड देश असल्यामुळे इथे ट्रान्सपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर तर खूपच चांगलं आहे. विशेषतः इथलं पब्लिक ट्रान्सपोर्ट जगामध्ये वन ऑफ द बेस्ट असं म्हणता येईल. इथे बहुतेक लोक लंडन सारख्या ठिकाणी इथल्या अंडरग्राऊंड ट्रेन्स आणि बसेसनी ट्रॅव्हल करतात. काही लोक अगदी 200-200 मैलावरून इथे कम्युट करतात. 16 वर्षाच्या मुलांपर्यंत म्हणजे शाळेतल्या मुलांना पर्यंत इथे ट्रान्सपोर्ट फ्री आहे. लंडनमध्ये कार सेंट्रल लंडनमध्ये चालवणं म्हणजे फारच कठीण काम आहे. इथे त्यांनी कंजेशन चार्ज ठेवलेला आहे 15 पाऊंड दिवसाचा. त्याशिवाय तुमची जर कार जुनी असेल तर त्याच्यासाठी लो एमिशन झोन चार्ज एक्स्ट्रा भरावा लागतो आणि शिवाय पार्किंग वगैरे तर फारच महाग आहे. त्याच्यामुळे कार सेंट्रल लंडनमध्ये न्यायची म्हणजे जवळ 30 ते 40 पाऊंडाचा खर्च तुम्हाला दिवसाचा करावा लागतो. तर म्हणून लोक फारसे इथे कार ड्राईव्ह करत नाहीत. आणि गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यामुळे सुद्धा इथे कार ओनरशिप मध्ये कमी कमी होत चाललेली आहे. आणि शिवाय इथल्या रस्त्यांवरती सायकल लेन्स निर्माण करण्याची फार जोरात मोहीम सुरू आहे. आणि गव्हर्नमेंटचे जे त्यांना 0 नेट कार्बन 2025 पर्यंत अचीव्ह करायचं आहे, त्या दृष्टीने त्यांची पुष्कळच प्रयत्न सुरू आहेत. तर ब्रिटन हा अगदी निसर्गरम्य देश आहे. इथे देशामध्ये सगळीकडे अशी सिनिक ठिकाणं पुष्कळच आहेत. त्याची काही मी इथे उदाहरणं दिलेली आहेत. लेक डिस्ट्रिक्ट पासून तर स्कॉटलंड पासून तर खाली बीचेस, साऊथला जे बीचेस आहेत हे अतिशय निसर्गरम्य ठिकाणं आहेत आणि साईट सीइंगला इथे भरपूर स्कोप आहे. त्याचीच आणखीन 2 उदाहरणं इथे पुढच्या स्लाइडमध्ये दाखवलेली आहेत. तर आता आपण डेमोग्राफीकडे वळूया.
तर आधी सांगितल्याप्रमाणे इथली पॉप्युलेशन 66.65 मिलियन आहे. हे चौथं युरोपमधलं सगळ्यात मोठं राष्ट्र आहे, जगातलं 22वं. तर इथे ऑफिशियल लँग्वेज इंग्लिशच आहे. तर 94% लोक फक्त इंग्लिश बोलतात, इथली जी मेजॉरिटी पॉप्युलेशन आहे. 5.5% लोक जे बहुतांशी इमिग्रंट्स आहेत ते आपापली भाषा सेकंड लँग्वेज म्हणून बोलतात. तर त्याच्यातल्या मुख्य लँग्वेजेस आहेत पंजाबी, उर्दू, बेंगाली, सिलेटी, हिंदी आणि गुजराती. पण पोलिश ही सेकंड लार्जेस्ट लँग्वेज म्हणून बोलली जाते. त्याचे 5.5 लोक स्पीकर्स आहेत. इथे फार पूर्वीच्या ज्या लँग्वेजेस होत्या, सेल्टिक लँग्वेजेस, त्या वेल्श, आयर्लंड, स्कॉटलंड आणि कॉर्नवॉलमध्ये इथे बोलल्या जायच्या आणि थोड्याफार प्रमाणात बोलल्या जातात वेल्समध्ये वगैरे. पण त्या आता बहुतांशी एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. या स्लाइडवरून तुम्हाला इथल्या इमिग्रेशनची थोडीफार कल्पना येईल. तर इथे इमिग्रेशन 1945 नंतर बऱ्याच प्रमाणात सुरू राहिले आहे. सेकंड वॉरच्या नंतर इथे युरोपियन लोक पुष्कळ आले. त्याच्यानंतर रेफ्युजीज म्हणून किंवा अनस्किल्ड लेबर्स किंवा स्किल्ड लेबर्स असे लोक सर्व जगातून इथे आलेत आणि सेटल झालेत. तशी इथे एक मल्टीकल्चरल सोसायटी फॉर्म झाली आहे आणि त्यांनी सगळे त्यांचे कुझिन्स म्हणा, त्यांचे म्युझिक, याच्यामुळे इथलं कल्चर असं एक खूप रिच झालेलं आहे. कुझिनच्या बाबतीत बोलायचं म्हणजे तर इथलं इंडियन कुझिन सगळ्यात म्हणजे 1 नंबरवर आहे, खूपच पॉप्युलर आहे. आणि जगातले सगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट्स मला इथे लंडनमध्ये पाहायला मिळतील. इतकी विविधता तुम्हाला जगामध्ये दुसरीकडे कुठेही दिसणार नाही. तर साधारणतः इथलं इमिग्रेशनचं म्हणजे प्रपोर्शन सांगायचं म्हणजे इंडियन लोक इथे 2.3% इंडियन लोक इथे सेटल झालेली आहेत. 1.9% पाकिस्तानी आहेत. 3.6% ब्लॅक कॅरेबियन लोक इथे आलेले आहेत. इतर देशांमधली 3% लोक आहेत. 2% लोक मिक्स रेसचे आहेत आणि इंडिजिनस पॉप्युलेशन 87% आहे. तर दुसरी गोष्ट मी इथे या स्लाइडमध्ये मुख्य सांगितलेली आहे. आपले इंडियन लोकचा प्रोग्रेस या देशामध्ये खूपच चांगला झालेला आहे. त्यांची जर वेल्थ पाहिली तर व्हाईट ब्रिटिश नंतर त्यांचाच नंबर लागतो. प्रोफेशनल जॉब्स मध्ये किंवा मॅनेजरियल ऑक्युपेशन्स मध्ये तर त्यांचा पहिलाच नंबर लागतो. शिवाय इथली जी रिच लोकांची लिस्ट पाहिली, पहिल्या 20 मध्ये आपल्या 3 लोकांची इथे नावे आहेत. आणि फार गर्वाची गोष्ट आहे की आपले 3 जण इथल्या कॅबिनेटमध्ये आज फारच चांगल्या पोस्टवरती आहेत. ऋषी सुनक आपले चान्सलर ऑफ UK एक्सचेकर आहेत. प्रीती पटेल या होम सेक्रेटरी आहेत. आणि आलोक शर्मा जे आतापर्यंत बिझनेस सेक्रेटरी होते, त्यांना इथल्या क्लायमेट चेंज कॉन्फरन्सची जबाबदारी दिलेली आहे. तर या क्लायमेट चेंजवरती आज या देशामध्ये खूपच महत्व आहे. इथले रिलिजन्स याप्रमाणे डिस्ट्रीब्युटेड आहेत. तर इथलं मेन रिलिजन ख्रिश्चॅनिटी आहे. तर जवळजवळ 59.5% लोक ते फॉलो करतात. 1.3% हिंदू रिलिजनचे लोक आहेत. 4.4% मुस्लिम्स, 9.1% इतर रिलिजन्सचे आहेत आणि 25.7% हे रिलिजियस बिलीफ नसणारे लोक आहेत. तर युनायटेड किंगडम मध्ये बहुतांशी अर्बन पॉप्युलेशन आहे, 83.4%, आणि इथल्या विलेजेस आणि रुरल एरियामध्ये राहणारे 16% लोक आहेत. एज वाईज पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन या स्लाइड मधल्या दाखवण्याप्रमाणे आहे. तर 45 ते 59 या गटातले सर्वात जास्त लोक आहेत. आपल्या इंडियामध्ये हे पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर यंग लोक जास्त आहेत. पण त्याचं एक कारण हे असू शकेल की इथली लाईफ एक्सपेक्टन्सी
तर इथे पुरुषांची लाईफ एक्सपेक्टन्सी 79.4 इयर्स आहे, इंडियाची सध्याची 66.4 आणि स्त्रियांची 81.5, तर इंडियाची 69.3. तिथल्या अर्थव्यवस्था आणि तिथे एकूण उद्योगधंदे याबद्दल आपण थोडीशी माहिती द्या, कारण आता आपण जे चित्र दाखवलं त्याप्रमाणे भारतीय लोकांनी तिथे अगदी क्रमांक 2 मिळवलेला आहे. ब्रिटिशांच्या खालोखाल त्यांनी तिथे सगळ्या ज्या त्यांचा परफॉर्मन्स दिसतोय, त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवलेली आहेत. तिथे अर्थव्यवस्थेबद्दल अगदी थोडक्यात आपण जरा जाणून घेऊ, तिथे उद्योग व्यवसाय नेमके काय आहे, आणि मग आपण शिक्षणाकडे जाऊया. ठीक आहे. तर युके इकॉनॉमी ही मार्केट इकॉनॉमी आहे आणि त्याला पार्शियली रेग्युलेटेड मार्केट इकॉनॉमी म्हणता येईल. तर आजच्या एक्सचेंज रेटवरती युकेचा जगामध्ये 5वा नंबर लागतो आणि युरोपमध्ये जर्मनी नंतरचा 2रा नंबर आणि पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये जगामध्ये 9वा नंबर लागतो. तर हाय इन्कम इकॉनॉमी असल्यामुळे इथे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स रेटिंग जगामध्ये 13वा आहे. तर इथे आता मॅन्युफॅक्चरिंग तसं बरंच कमी झालं आहे आणि बरंचसं आउटसोर्सिंग वगैरे चालतं, पण मुख्य आता इथला सेक्टर आहे सर्व्हिस सेक्टर. तर इथल्या GDPचा 79% भाग सर्व्हिस सेक्टरमधून येतो आणि लंडन हे जगातलं फार महत्वाचं असं फायनान्शियल सेंटर आहे, जगातलं नंबर 2चं न्यूयॉर्क नंतरचं. आणि लंडन शहरच धरलं तर इथला शहराचा GDP युरोपमध्ये सर्वात जास्त आहे. मॅन्युफॅक्चरिंग अजूनही आहे सिग्निफिकंट, त्याचं प्रपोर्शन इथे आता 10% आहे नॅशनल आउटपुट. तर सगळ्यात मोठा सेक्टर इथला ऑटोमोटिव्ह सेक्टर म्हणता येईल, कार मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यानंतरचा एरोस्पेस आणि त्याच्यानंतर फार्मास्युटिकल्स. तर फार्मास्युटिकल्सची आपल्याला ह्या कोविडच्या वॅक्सिनेशन पासून कल्पना असेलच की इथे ॲस्ट्राझेनेका कंपनीचे वॅक्सिनेशन इथे फार मोठ्या प्रमाणावर ते सुरू केलेलं आहे आणि त्या इंडियामध्ये पण सिरम इन्स्टिट्यूट हे त्यांचंच वॅक्सिन्स मॅन्युफॅक्चर करतात. टुरिझम ही इथली एक फार मोठा सेक्टर आहे ब्रिटिश इकॉनॉमीसाठी. 32.6 मिलियन टुरिस्ट 2014 मध्ये इथे आलेत. तर जगातलं 8 नंबरचं हे टुरिस्ट सेंटर आहे. तर लंडनचा जगामध्ये सेकंड बिगेस्ट टुरिस्ट सेंटर म्हणून नंबर लागतो. तर इथे 17.5 मिलियन टुरिस्ट 2014 मध्ये सांडा आलेत. दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे सांगायची म्हणजे हा युकेचा टेक्नॉलॉजी सेक्टर जो आहे त्याच्यामध्ये आता नवीन डेव्हलपमेंट्स म्हणायच्या म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा 3D प्रिंटिंग हा इथे फार वेगाने डेव्हलप होतोय आणि दिस इज द फ्युचर नाव. तर सध्याचं GDPचं कॉन्ट्रीब्युशन या सेक्टरचं 170 बिलियन आहे आणि सिलिकॉन व्हॅली नंतर या सेक्टरमध्ये या फील्डमध्ये लंडनचा 2रा नंबर लागतो. ही एक सांगण्यासारखी गोष्ट आहे. इथल्या स्त्रियांचं एम्प्लॉयमेंट बघायचं म्हटलं तर 49% स्त्रिया या एम्प्लॉयमेंटमध्ये आहेत आणि पुरुषांची संख्या त्या मानाने 75% आहे. इथे जेंडर गॅप पे गॅप एप्रिल 20, 2020 मध्ये 15.5% होता. म्हणजे स्त्रियांचं तेवढं इन्कम कमी आहे. तर त्या मानाने अजून बरीच प्रगती करायची आहे. तरी म्हणजे इथले जे स्मॉल आणि मीडियम साईज एंटरप्राइजेस आहेत त्याच्यामध्ये 17% स्त्रिया लीड करत आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे इथल्या MPs हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये 220 स्त्रिया MPs म्हणून आहेत. त्यांची संख्या 34% आहे आणि ही आतापर्यंतची ऑल टाइम हाय फिगर आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पण हा देश खूपच पुढे आहे.
इथल्या ब्रिटिश युनिव्हर्सिटीजमध्ये हे याला खूप महत्त्व दिलं जातं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि त्याच्या रिसर्च करता. तरी एक फिगर म्हणजे 2004 ते 2008 मध्ये इथे जगामध्ये जेवढे काही सायंटिफिक पेपर्स पब्लिश झाले तर त्यापैकी 7% पेपर्स ब्रिटिश युनिव्हर्सिटीज म्हणून बाहेर पडले आणि त्यापैकी त्यांचं 8% सायंटिफिक सायटेशन होतं. तर हे त्यांचं रँकिंग साधारणतः थर्ड आणि सेकंड असं जगामध्ये येईल. आणि हे काही इथले जे जर्नल्स आहेत त्यांची ही उदाहरणं, नेचर, ब्रिटिश मेडिकल जर्नल, द लॅन्सेट, ही खूपच प्रसिद्ध जर्नल्स आहेत. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की इथे इतकं लहान राष्ट्र असून इथे जर नोबेल प्राइजेसची आपण लिस्ट पाहिली तर युनायटेड किंगडम मध्ये 134 नोबेल प्राइजेस इथे मिळालेली आहेत. पूर्ण जगामध्ये या देशाचा दुसरा नंबर लागतो. US मध्ये 390 नोबेल प्राइजेस मिळाले, पण US ची पॉप्युलेशन या देशाच्या 5 पट असून त्यांची नोबेल प्राइजेसची संख्या 2.5 पट आहे. त्या मानाने युकेने यात खूपच प्रगती केली आहे. आणि या नोबेल प्राइजेसची डिस्ट्रीब्युशन म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मेडिसिन्स मध्ये पण भरपूर इथे प्राइजेस त्यांनी मिळवलेले आहेत. त्याशिवाय लिटरेचर, पीस आणि इकॉनॉमिक्स या सगळ्यांमध्ये हा देश पुढे आहे. तर ही गोष्ट फारच उल्लेखनीय आहे. आणि शालेय शिक्षण किंवा युनिव्हर्सिटी शिक्षण याच्यामध्ये बरेच कॉन्ट्रीब्युशन आहे. तर ही झाली ती सगळी इकॉनॉमिक परिस्थिती. सर, आता आपल्याकडे खूप जरा वेळ शिक्षणावर येण्यासाठी कमी राहतोय, पण तरी देखील जाता एवढं म्हणावं असं वाटेल की ज्या काळात गुगल नव्हतं त्यावेळेला एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका सारख्या ग्रंथ हे ब्रिटनमध्ये तयार झाले. आणि मला वाटतं गेले 150-200 वर्ष ऑक्सफर्डची डिक्शनरी सतत नवीन नवीन शब्द जोडून ती विस्तारत चाललेली आहे. हे एक याचं मला वाटतं द्योतक आहे की आपण जे आता नोबेल लॉरेट्स दाखवले किंवा सगळ्या संशोधनपर कामं दाखवली, ह्याची एक फार मोठी परंपरा ब्रिटनमध्ये आहे. आता आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया की या देशाचा जो इतिहास आहे तो किती जुना आहे, किती इतर देशातली लोक तिथे आली, काही युद्ध झाली, आजचा ब्रिटन जो आहे तो नेमका त्याचे पूर्वज कोण होते, ह्याच्यात अगदी थोडक्यात आपण बोलूया सर. शुअर. इथला इतिहास फार मोठा आहे, पण वेळ कमी असल्यामुळे मी अगदी थोडक्यात म्हणण्याचा प्रयत्न करतो. तर साधारणतः 8 लक्ष वर्षापासून इथे मनुष्य वस्ती आहे. 43 म्हणजे आफ्टर ख्राइस्ट पासून इथे रोमन लोकांची वस्ती सुरू झाली आणि त्यांचं साधारणतः इथे 5th सेंचुरी पर्यंत त्यांची राज्य होती. त्यानंतर इथे जर्मॅनिक कंट्रीज मधून अँग्लो सॅक्सन लोक इथे येऊन सेटल झाली 5व्या ते 6व्या सेंचुरीमध्ये. आणि यांना इथले पहिले इंग्लिश लोक म्हणून कन्सिडर केले जातं. तर त्यांनी इथे मग त्यांच्या थ्रू इथे ओल्ड इंग्लिश भाषेचा उगम झाला. तर हे अँग्लो सॅक्सन लोक म्हणजे स्वतःला खूप रेशियली सुपिरियर समजत होते आणि त्यामुळे त्यांचे बऱ्याच इतर देशांबरोबर युद्ध वगैरे झालेली आहेत त्यांची सुपिरियरिटी एस्टॅब्लिश करायला. तर याच्या पुढे साधारणतः 1215 मध्ये त्यावेळी जिथे जे काही इथे श्रीमंत लोक होते त्यांना बॅरन्स म्हणतात, त्यांच्याबरोबर तिथल्या राजाचा एक त्यांच्यामध्ये एक ट्रीटी झाली, त्याला मॅग्ना कार्टा म्हणतात. तर त्यावेळेला इथे राजाकडून त्यांना पॉवर्स दिल्या गेल्यात. तर त्यांनी असं एक पार्लमेंट सेटअप केलं, पण ते फक्त श्रीमंत लोकच तिथे रूल करू शकत होते आणि त्यांना श्रीमंतच लोक त्यांना वोट देऊन निवडून आणू शकत होते. तर अशी या म्हणजे लिमिटेड प्रमाणात तसं पार्लमेंटरी डेमोक्रेसी सुरू झाली, पण ती फक्त श्रीमंत लोकांसाठी होती. आणि
तेव्हापासून इथे क्लास सिस्टीम बरीच सुरू झाली. तर या पिरियड नंतर साधारणतः बरेच वर्ष इंग्लंड आणि फ्रान्समध्ये युद्ध झालेत आणि हे वॉरिंग नेशन्स म्हणूनच त्यांनी पुष्कळ प्रगती केली. तर 16व्या शतकात साधारणतः यांचे मग ॲम्बिशन्स बरेच वाढले आणि त्यांनी बाहेरच्या देशामध्ये आपल्या कॉलनीज सेटअप करायला सुरुवात केली. आणि इतर देश पण, हे पोर्चुगीज, स्पॅनिश, डच आणि फ्रेंच यांच्याबरोबर त्यांच्या स्पर्धा सुरू झाल्या. पण यामध्ये ब्रिटन पुष्कळच पुढे होता. 1707 मध्ये इथे त्यांचा ग्रेट ब्रिटन फॉर्म झाला. स्कॉटलंड, इंग्लंड, वेल्स यांची युनियन होऊन पुढे इथे 1770 मध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशन घडून आले त्या पिरियडमध्ये. आणि ब्रिटन हा एक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्यात मोठा देश म्हणून पुढे आला. आणि 18व्या आणि 19व्या शतकामध्ये त्यांनी आपले जगामधले सगळ्यात मोठे एम्पायर एस्टॅब्लिश केलेत. तर जवळजवळ जगातल्या 25% लोकसंख्येवर आणि 25% लँडवर, म्हणजे जमिनीवर त्यांचे राज्य होते. द सन नेव्हर यूज टू सिट इन देअर एम्पायर, सेट इन देअर एम्पायर असं म्हणायचे. आणि हे त्यांचे जवळजवळ वर्ल्ड वॉर II पर्यंत चालले. आणि त्याच्यानंतर त्यांची मात्र परिस्थिती खालावली आणि सगळ्या एम्पायर्सचे जिथे ते ओव्हरसीज टेरिटरीज होते त्या आता स्वतंत्र राज्ये झालीत. पण हे जरी झालेत तरी आजही या देशांवरती यांचे अगदी खोलवरती इम्प्रेशन ते सोडून गेलेले आहे. तर हा असा इतिहास. आणि या ठिकाणी दाखवायचं म्हणजे प्री हिस्टॉरिक पासून तर रोमन काळांचे असे इथे बरेच चिन्ह आणि हे सापडतात. तर एक एक्झाम्पल म्हणजे इथे स्टोनहेंज ला ही अशी स्टोन्स मॉन्युमेंट आहे. ते प्री हिस्टॉरिक म्हणजे बिफोर क्राइस्ट 1400 ते 1800 शतकामधलं आहे. तर हे खूपच आश्चर्यकारक आहे. इतके मोठमोठे स्टोन्स त्यांनी त्यावेळेला कसे ट्रान्सपोर्ट केले असतील, हे खूपच आश्चर्यकारक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे हे एक्झाम्पल आहे हेड्रियन वॉलचे. तर ते आफ्टर क्राइस्ट 122 मधले आहे. तर त्यांनी इथे 73 मैलाची अशी स्कॉटलंडच्या बॉर्डरवरती पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अशी वॉल बांधून काढली होती. त्याचे काही अवशेष आता पाहायला मिळतात. तर ही झाली इथली थोडक्यात हिस्ट्री. थँक्यू सर. एक महत्वाची गोष्ट की आपल्याला माहिती आहे या देशामध्ये असं म्हणायचं की इंग्रजांच्या राज्यावर सूर्य कधी मावळत नाही. तेच आता आपण म्हटलं की जवळजवळ 1/4 जगावर त्यांनी राज्य केलेलं होतं. हा जो देशाचा इतिहास आहे आणि त्याच्यानंतर मॅग्ना कार्टा सारखा क्रांतिकारक घटना घडली आणि लोकशाही सुरू झाली एक प्रकारची. तर या इतिहासानंतर आपण वळूया दिलीप सरांकडे. दिलीप सर, आपण इथली जी राजकीय परिस्थिती आहे त्याबद्दल थोडं राजीव सर सांगतील, पण त्यानंतर आपण ह्याच्यावर जाऊया की पार्लमेंट बद्दल. राजीव सर, आपण बोलणार का 2 मिनिटं? आपल्याकडे जशी राज्यसभा, विधानसभा आहे तसं तिथेही काही असं तरतूद आहे का? लोकशाही आहे तिथे, राणीची राजवट आहे, नेमकं काय आहे? तर आपण इथे मॅग्ना कार्टाच्या या चार्टर बद्दल आधी ऐकलंच आहे. तर त्यावेळेला त्यांनी इथे थोड्याफार रिड्यूस पॉवर्स पार्लमेंटला सुरू केल्या होत्या. तर ती म्हणजे खरी डेमोक्रेसी नव्हती. इट वॉज अ रूल ऑफ द रिच बाय द रिच अँड फॉर द रिच असं होतं. पण खरी डेमोक्रेसी जी सुरू झाली ती 20व्या शतकामध्ये. तर साधारणतः 1900 मध्ये लेबर पार्टीचा जन्म झाला आणि त्यांनी मग स्त्रियांकरता राईट्स आणि कॉमन लोकांना हे सगळे वोटिंगचे राईट्स मिळवून दिले 1918 मध्ये पहिल्यांदा. आणि तेव्हापासून खरी डेमोक्रेसी सुरू झाली. तर आपण पाहिलेच आहे की इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड असे 4 इथे भाग आहेत. तर इंग्लंडचा कारभार म्हणजे युके म्हणजे डेमोक्रेसी पार्लमेंट कडून होतो. आणि स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड हे या डिव्हॉल्व्ड कंट्रीज आहेत. त्यांचे तिथे पार्लमेंट्स आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे युकेची अशी रिटर्न कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, त्याच्यामुळे ती बरीच फ्लेक्सिबल आहे आणि त्याच्यामध्ये सारखे चेंजेस ते करू शकतात. आणि इथे कॉन्स्टिट्यूशन मॉनर्की आहे. तर क्वीन एलिझाबेथ II जी आहे ती तिचं 1952 पासून ते इथे राज्य सुरू आहे. तर हे फेमस तुम्हाला इंग्लिश हे ब्रिटिश पार्लमेंटचं दृश्य तुम्हाला माहितीच असेल, थेम्स काठी. तर याचे 2 भाग आहेत, हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स. हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये 650 इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स इथे अनइलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असतात. तर ते कायदे वगैरे डिस्कस करतात आणि सजेशन्स करतात, पण दे कॅन बी ओव्हररूल्ड बाय हाऊस ऑफ कॉमन्स. आपल्या राज्यसभा आणि लोकसभेसारखेच असतात. थोडक्यात सर आपण आता वळूया थोडं राजकीय परिस्थितीचं. आपण माहिती घेतली आहे की तिथे 2 प्रकारचे आहेत, हाऊस ऑफ कॉमन्स आहेत, हाऊस ऑफ लॉर्ड्स आहेत आणि त्यांच्याकडनं देशाचा कारभार चालतो. आता आपण दिलीप सरांकडे वळतोय की युकेची जी आज सांस्कृतिक परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे आणि त्याचा शिक्षणाचा त्याच्यावर सगळा कसा प्रभाव जाणवतोय. म्हणजे तिथे एक परंपरा शिक्षणाची फार खूप काळापासून, दीर्घ काळापासून आहे. तर सर, दिलीप सर, मी तुमच्याकडे आता जरा वळणार आहे की कशी काय तुम्हाला असं जाणवतं की शिक्षणाचा प्रभाव ते कसा पडलेला आहे सामाजिक परिस्थितीवर, सांस्कृतिक परिस्थितीवर. ग्रेट ब्रिटनमध्ये 18व्या शतकात जी औद्योगिक क्रांती झाली आणि 18व्या आणि 19व्या शतकात त्यांनी सूर्याचा कधी अस्त न होणारं असं साम्राज्य उभं केलं, हा काही योगायोगाची घटना नाहीये. त्याचे उगमस्थान त्यांच्या शाळा आणि त्यांच्या युनिव्हर्सिटीज आणि त्यांच्या विविध राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आणि व्यावसायिक संस्थांमध्ये आहे. 15व्या आणि 16व्या शतकात निर्माण झालेल्या या शाळांकडे आता आपण बघूया. ईटन कॉलेज 15व्या शतकात 1440 मध्ये ची निर्मिती झाली आणि हॅरो स्कूल 1572. या 2 शाळांनी प्रामुख्याने ब्रिटनचं चारित्र्य आणि मूळ स्वभाव घडवला. तसंच विंचेस्टर कॉलेज, श्रूसबरी कॉलेज वगैरे या सर्व शाळा ब्रिटनने जी काही प्रगती केली त्याला कारणीभूत ठरल्या. या शाळांमध्ये कठोर शिस्त, राष्ट्राभिमान, चारित्र्य आणि संघभावना आणि सामाजिक जबाबदारी ही घडवली जायची. या शाळांनी लष्करी, आरमारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, राजकारणी, न्यायाधीश आणि व्यावसायिक मंडळी फार मोठ्या प्रमाणात घडवली. या शाळांमध्ये ओल्ड बॉईज नेटवर्क असायचं आणि प्रत्येक शाळेचं जसं राष्ट्रगीत असतं तसं स्वतःचं त्या शाळेचं गीत असायचं, ज्याच्यात त्या शाळेची महती सांगितली जायची. या सर्व शाळा पुरुष प्रधान होत्या. विलिंग्डन, ज्यांनी वॉटरलूच्या युद्धात नेपोलियनचा दारुण पराभव केला आणि ब्रिटनला फ्रान्स पासून वाचवलं, ते म्हणतात, द बॅटल ऑफ वॉटरलू वॉज वन ऑन द प्लेइंग फील्ड्स ऑफ ईटन. आता आपण या शाळा बघितल्या, त्या शाळांची काही चित्र बघूया नेक्स्ट स्लाइड मध्ये. या शाळा 500-600 वर्षापूर्वीच्या शाळा अजूनही कार्यरत आहेत आणि त्यांची डिसिप्लिन आणि संस्कृती तशीच राहिलेली आहे. नेक्स्ट प्लीज. युनिव्हर्सिटीज 1209 साली केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची स्थापना झाली आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी 1440 मध्ये स्थापन झाली. तुम्ही स्कॉटलंड मध्ये बघाल तर 15व्या शतकात एकूण 3 युनिव्हर्सिटीज स्थापन झाल्या आणि 16व्या शतकात एडिनबरा युनिव्हर्सिटी स्थापन झाली. त्या मानाने लंडन युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन 19व्या शतकात स्थापन झालं. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनी देशाला 42 पंतप्रधान दिले.
ह्या युनिव्हर्सिटी फक्त केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनी एकट्याने 96 नोबेल प्राइज विनर्स निर्माण केले. गेले 6-7 दशक जगात ह्या युनिव्हर्सिटीज प्रथम क्रमांक राखून आहेत. चार्ल्स डार्विन, स्टीव्हन हॉकिंग, आयझॅक न्यूटन, जेम्स वॉटसन यासारखे सायंटिस्ट यासारखे सायंटिस्टची नावं या युनिव्हर्सिटीशी निगडीत आहेत. अर्थशास्त्र या विषयाची सुरुवातच केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये झाली. आल्फ्रेड मार्शल, आर्थर सेसिल पिगू, जॉन मेनार्ड केन्स, ज्यांना आम्ही गुरु मानतो, या गुरु शिष्य जोडींनी केम्ब्रिजमध्ये अर्थशास्त्र हा विषय निर्माण केला. या युनिव्हर्सिटीजना राजाश्रय लाभला आणि सर्व ब्रिटिश रिच लोकांनी मोठ्या मोठ्या देणग्या देऊन युनिव्हर्सिटीला रिसर्च करायची संधी उपलब्ध करून दिल्या. या युनिव्हर्सिटीजमध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसतो आणि त्याचे संपूर्ण व्यवस्थापन फक्त विद्वान फेलोज जे आयुष्यभर रिसर्च करतात त्यांच्याचकडे दिलं जातं. आता या युनिव्हर्सिटीची आपण काही थोडी चित्र बघूया. किती भव्य युनिव्हर्सिटीज त्यांनी 14व्या-15व्या शतकात बांधल्या. खरोखर या युनिव्हर्सिटीज अतिशय देखण्या आहेत आणि बघण्यासारख्या बिल्डिंग्स आहेत, पण फक्त त्यांच्या बिल्डिंग्स सुंदर नाही आहेत, त्याच्यात जे काम केलं जातं ते त्यापेक्षा उच्च कोटीचं आहे. आता या सर्व ब्रिटिश शाळांनी आणि युनिव्हर्सिटीजनी एक ब्रिटिश कॅरेक्टर जे आता आपण म्हणतो आणि तुम्ही गुगल सर्च केलं तर ते तयार केलं. पण आता हे थोडंसं जनरलायझेशन याच्यात होणारच आहे. पण ब्रिटिश शाळा आणि युनिव्हर्सिटीजच्या समोर एक ध्येय होतं की त्यांना जगावर राज्य करणारी माणसं निर्माण करायची होती. ब्रिटिश स्वभावाची आणि मनाची जडणघडण या सर्व शाळातूनच झाली. स्टॉइसिझम म्हणजे सोशिकपणा त्यांच्यात बांधला गेला. कीप काम अँड कॅरी ऑन हे त्याचे ब्रीदवाक्य झाले. सर्व भावनांवर नियंत्रण करणे आणि शिस्तबद्ध वागणे हा त्यांचा स्थायी स्वभाव झाला. त्याची परिणिती ब्रिटिश स्टिफ अपर लिप जो आपण म्हणतो त्याच्यात झाली. स्टिफ अपर लिप म्हणजे शिष्ट असे वाटणारे वर्तन, पण ते खरंच शिष्ट नसतं, पण आपल्याला वाटतं. तसंच ब्रिटिश हे स्वभावाने अत्यंत विनोदी आणि खेळकर असतात, पण त्यांचा विनोद खोचक असतो पण बोचरा नसतो. अंडरस्टेटमेंट हा त्यांचा एक स्थायी स्वभाव आहे. त्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये नॉट बॅड, क्वाईट गुड, समवॉट डिफिकल्ट आणि हॅव्हिंग रादर अ गुड टाइम अशी वाक्य निर्माण झालेली आहेत. ही प्रॉपर ब्रिटिशपणा दाखवतात. ज्याने त्याने त्या वाक्याचा अर्थ शोधून काढावा. राष्ट्रप्रेमाबरोबर वर्ग अभिमान हा त्यांच्यात ओतप्रोत भरलाय, पण सामाजिक जाणीव ही त्यांच्यात असल्यामुळे त्याचे फार दुष्परिणाम कधीच झालेले नाहीत. पण या सर्व स्वभावातून आणि विशेषणातून लोकांची अशी ठाम समजूत असते की ब्रिटिश लोक धूर्त आणि चाणाक्ष असतात, ही अशी एक प्रतिमा निर्माण झाली आहे. आणि डिप्लोमॅट असतात म्हणून त्यांनी जगावरती राज्य केलं, ही बऱ्याचशा प्रमाणात खरी पण आहे. हा झाला ब्रिटिश स्वभाव. आपण पुढची हे बघूया. ब्रिटनचा ग्रेटनेस सगळ्यात असेल तर ती संस्था उभारण्यात ब्रिटन महान आहे. माणसं येतात, माणसं जातात, पण संस्था टिकतात, त्यांची मूल्य टिकतात आणि त्यांची कार्य टिकतात. संस्था म्हटली की शिस्त आली, कायदे आले आणि नवीन नवीन नेतृत्व निर्माण करणे आले. त्याच्याचमुळे प्रगती पण होत राहते. आहे तितुके जतन करावे, त्यात अधिक मिळवावे, हे समर्थांनी सांगितलेलं
सगळ्या संस्था, ब्रिटिश संस्थांचं ध्येय झालं होतं. त्याचं आता उदाहरणच आपण बघूया ना. 1690 साली फ्रेंच आरमाराने ब्रिटिश आरमाराचा धुव्वा उडवला. राजाकडे परत आरमार बांधायला पैसे नव्हते. 1200 ब्रिटिश व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी 1.2 मिलियन पाऊंड उभारले आणि बँक ऑफ इंग्लंडची स्थापना केली आणि कर्ज म्हणून देशाला पैसे व्याजाने दिले. 1694 मध्ये ब्रिटिशांनी पराभवाचा वचपा काढला. त्यानंतर ब्रिटिश सरकारला युद्धासाठी पैसा कसा उभा राहील हा प्रश्न कधीच पडला नाही. अशा संस्था निर्माण केल्या गेल्या. लष्करी आणि आरमारी प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, प्रशासन अधिकारी घडवणाऱ्या संस्था, तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या संस्था इतक्या प्रभावीपणे ब्रिटिशांनी उभारल्या की त्यातूनच साम्राज्य उभे राहिले आणि ज्याच्यावर सूर्य कधीच मावळला नाही. आपण ह्या काही इथे बघतोय. बँक ऑफ इंग्लंडच्या बरोबर लॉयड्स रजिस्टर ऑफ शिपिंग, आज इन्शुरन्सचा अख्खा धंदा ब्रिटन कंट्रोल करतं, ते 1686 पासून. तसंच अजून आपले भारतीय अधिकारी पण या सँडर्स मिलिटरी कॉलेजमध्ये माझे अनेक मित्र प्रशिक्षणासाठी आलेले आहेत. सो ह्या सगळ्या संस्था त्यावेळेपासून उभ्या राहिल्या. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तसेच कुठचंही मेडिसिन रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन 1773 साली चालू झाले. फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन, फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्ट. ज्ञान म्हटलं की त्या ज्ञानाच्या कक्षा कशा वाढतील आणि त्याचं सतत जतन कसं होईल या संस्थांनी केलं. हे ब्रिटिशांचं सगळ्यात महत्वाचा गुण आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तसंच ब्रिटिश संस्कृती जपण्यात अतिशय वाकबगार होते. सांस्कृतिक वारसा कसा जपायचा हे जरूर ब्रिटिशांकडनं शिकावं. 1753 मध्ये स्थापन झालेल्या ब्रिटिश म्युझियम मध्ये 80 लाख एक्झिबिट्स आहेत आणि जगातली सर्व संस्कृतीचे अवशेष तुम्हाला आज इथे बघायला मिळतात. ते कसे जतन करायचे त्या भारतीयांनी जरूर यांच्याकडनं शिकावं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. स्पोर्ट्स. खेळाबद्दल आणि साहित्याबद्दल ब्रिटिश खूप प्रसिद्ध आहेत. अगदी शेक्सपियर पासून ते रोलिंगच्या हॅरी पॉटर पर्यंत ब्रिटिश पुस्तकाची निर्मिती होते. जगभर ती अत्यंत आवडीने वर्षानुवर्ष पिढीने पिढी वाचली जातात. तर आपण एक अगदी थोडक्यात खेळाची एक संस्कृती ब्रिटिशांना कशी मिळाली आणि त्याचा कसं जीवनावर परिणाम झालेला. हा खिलाडू वृत्तीचा आहे का ब्रिटिश? नवीन नवीन खेळ त्याने शोधून काढले आहेत का? जगाला हे नवीन खेळही दिले आहेत का शिक्षणाबरोबर? त्याच्याबद्दल थोडक्यात. ऍक्च्युली ब्रिटनचे संबंध शिक्षणात सांघिक ऐक्य हे फार फार महत्वाचं. त्यामुळे टीम स्पोर्ट्स या राष्ट्रांनी घडवले. टेबल टेनिसचा जन्म कसा झाला हे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. टेबल टेनिसची सुरुवात भारतात आणि साऊथ आफ्रिकेत झाली. सिगरेटच्या टीनचं झाकणं आणि वाईनच्या कॉकच्या बुचाला गोलाकार देऊन टेबलाच्या मध्ये पुस्तकं लावून या खेळाची सुरुवात झाली. तुम्हाला माहितीये का की बॅडमिंटन या खेळाचा जन्म पुण्याच्या आर्मी बॅरॅक मध्ये झाला आणि या खेळाचं पहिलं नाव पुणे असं होतं. 1844 मध्ये YMCA इंग्लंडमध्ये निर्माण झालं आणि लंडन मधले तरुण कामगार वर्गासाठी बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल हे कमी फुटबॉलपेक्षा कमी अग्रेसिव्ह असलेले खेळ या संस्थेने निर्माण केले. अर्थात क्रिकेट तर तुम्हाला माहितीच आहे. कर्लिंग, टेनिस म्हटलं की तुमच्या समोर फक्त एकच हे दिसते, विम्बल्डन दिसतं तुम्हाला. आणि क्रिकेट म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणजे लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड. ब्रिटिशांनी स्पोर्ट्सचं जतन केलं आणि परत या सगळ्या स्पोर्ट्सच्या संस्था उभारल्या जेणेकरून सगळ्या समाजात हे स्पोर्ट्स खेळले गेले. सर आपण आता जाऊया बेनोडेकर सरांकडे, कारण आपल्याला पुढे शिक्षणाकडे अजून वळलो नाहीयेत आपण. खूप चांगली माहिती आपण देताय. लेखकांची यादी इथे दिसते आहे
आणि आता आपण जातोय बेनोडेकर सर, आपण आता जरा शिक्षणाकडे वळताना शिक्षणातला एक सर्वात सन्मान मोठा म्हणजे त्या देशातला जे पिसा सारखी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असते त्याच्यात तो देश कुठल्या क्रमांकावर आहे, त्यातले विद्यार्थी त्यांची अचीवमेंट काय आहे, हा एक महत्वाचा भाग म्हणून पाहिलं जातं किंवा ते त्याचं द्योतक असतं. तर आपण थोडस काय अचीवमेंट्स आहेत ब्रिटिश शिक्षणाच्या त्याबद्दल थोडक्यात सांगा. तर इथल्या एज्युकेशन बद्दल आपण पिझा रँकिंग पासून सुरुवात करूया. तर पिझा इथल्या OECD कंट्रीज नी हे रँकिंग काढलेलं आहे. इथल्या ज्या ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक अँड कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या कंट्रीज आहेत, साधारणतः 35 ते 40 देश आहेत. तर त्यांनी त्याचं रँकिंग काढलेलं आहे. तर 15 वर्षाच्या मुलांना आहे मॅथमॅटिक्स, सायन्स आणि रिडिंगचे जे स्किल्स आहेत त्याचं इव्हॅल्युएशन करून प्रत्येक देशाला त्यांनी रँकिंग केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये युनायटेड किंगडमचा मॅथमॅटिक्समध्ये 18वा नंबर लागतो, सायन्समध्ये 15वा आणि रिडिंगमध्ये 14वा. साधारणतः युनायटेड स्टेट्सच्या बरोबरीने त्यांचं रँकिंग आहे. चायना आणि सिंगापूर मात्र या तिन्ही फील्ड्समध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर असं हे पिझा रँकिंग. तर जनरल एज्युकेशनच्या माहितीकडे आपण वळूया. तर एज्युकेशनच्या इथल्या की फॅक्ट्स च्या बद्दल बोलायचं म्हणजे स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड इथे डिव्हॉल्व्ड गव्हर्नमेंट्स असल्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्याकडे आहे आणि इंग्लंडचं गव्हर्नन्स UK कडे आहे. तर इथे जवळजवळ 38% लोकांकडे युनिव्हर्सिटीच्या डिग्रीज आहेत, म्हणजे हे प्रमाण युरोपमध्ये सगळ्यात जास्त आहे. इथल्या युनिव्हर्सिटीज बघितल्यात तर पहिल्या जगातल्या सगळ्यात युनिव्हर्सिटीचं जे रँकिंग आहे त्याच्यामध्ये पहिल्या 100 युनिव्हर्सिटीजमध्ये UKच्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज आहेत. तर त्यांचा नंबर म्हणजे US मानाने दुसरा नंबर लागतो. तर इथली नॅशनल पॉलिसी तर एज्युकेशन वरती 6.6% इथे GDPच्या प्रमाण इथे एज्युकेशन वरती खर्च केलं जातं. OECDचं हे प्रमाण 5.2% आहे. UKची जवळजवळ 7% जनरल पॉप्युलेशन प्रायव्हेट स्कूलिंग मधून पास आउट झालेली आहेत. तर हे प्रमाण म्हणजे बरंच मोठं आहे त्या मानाने, इतर देशांच्या मानाने. हे जरी स्कूलिंगचं प्रमाण असेल तरी इथे टॉप प्रोफेशन्स मध्ये प्रायव्हेट स्कूलिंग मधले गेलेले लोक इव्हन जास्त प्रमाणात आहेत. आणि अगदीच एक्स्ट्रीम केस घ्यायची म्हणजे इथले जे सिनियर जजेस आहेत त्यातले 71% प्रायव्हेट स्कूल एज्युकेशन मधून पास आउट झालेले आहेत. आता ही चांगली गोष्ट का वाईट गोष्ट याच्यावरती बऱ्याच इथे डिबेट्स चालतात. आणि आजकाल थोड्याशा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज त्यांनी बदलल्या आहेत की स्टेट एज्युकेशन मधून जे ब्राईट मुलं बाहेर येतात त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळावं म्हणून इथल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना त्यांच्याकडे फेवरेबल दृष्टिकोनातून त्यांना पाहावं लागतं आणि त्याचा आता परिणाम दिसून येतो त्यांच्या ऍडमिशन्स मध्ये. तर इथे एज्युकेशन 16व्या वर्षापर्यंत कंपल्सरी आहे आणि फ्री एज्युकेशन 18व्या वर्षापर्यंत अवेलेबल आहे. तर 16 ते 18 पर्यंत इथे युनिव्हर्सिटीला जाणारी मुलं A लेवलचा कोर्स करू शकतात आणि त्याचप्रमाणे व्होकेशनल कोर्सेसचा स्ट्रीम पण त्यांना अवेलेबल आहे, जो करून ते डायरेक्टली जॉब्स करू शकतात. शाळांचे प्रकार बरेच असतील, खाजगी शाळा असतील, सरकारी शाळा असतील आणि साधारणपणे त्यांच्यात काय फरक असतो, किती फीचे दर प्रायव्हेट शाळांमध्ये किती असतात? हा, तर इथे दोन्ही प्रकारच्या शाळा आहेत, प्रायव्हेट आणि खाजगी, स्टेट स्कूल्स आणि खाजगी शाळा, सरकारी शाळा. तर सरकारी शाळांमध्ये पण हे प्रकार आहेत. एक तर जनरल स्कूल्स आहेत, ते डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या अंडर असतात किंवा काउन्सिलच्या अंडर्स असतात. त्याच्यानंतर काही इथे प्रायव्हेट अकॅडमीज आहेत, त्या स्टेट फंडेड असतात. रिलिजियस कम्युनिटीज इथल्या वेगवेगळ्या
फेथ स्कूल चालवतात, त्या पण गव्हर्नमेंट फंडेड असतात. त्यानंतर काही अशा सिलेक्टिव्ह स्कूल्स आहेत, तर त्या पण गव्हर्नमेंट फंडेड आहेत. आणि शिवाय इथे ज्या ए लेवल्स कोर्सेस आहेत ते शाळेमध्ये पण करता येतात, म्हणजे 12वी-13वीचा कोर्स, किंवा इथे त्यांना 6th फॉर्म कॉलेजेस म्हणतात, तर ते सेपरेट कॉलेजेस पण आहेत, तिथे हे कोर्स करू शकतात. तर हे कॉलेजेस सुद्धा गव्हर्नमेंट फंडेड आहेत. आणि याशिवाय प्रायव्हेट फी पेईंग स्कूल्स आहेत, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. डे स्कूल्स, त्यांची फी साधारणतः वर्षाची 15 ते 20,000 पाऊंड असते. आणि बोर्डिंग स्कूल्स यांची फीस 30 ते 40,000 पाऊंड असते वर्षाची. आपल्याकडे भारतामध्ये जसे पूर्व प्राथमिक म्हणजेच KG, अपर KG, नर्सरी, त्याच्यानंतर प्राथमिक, मग माध्यमिक, उच्च माध्यमिक, असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लेवल्स आहेत. तर आपल्या तिकडच्या शालेय व्यवस्थेमध्ये असे वेगवेगळे भाग आहेत का? हा, तर या चार्टमध्ये मी इथले शाळांचे वर्ष कसे विभागले गेलेले आहेत ते इथे प्रेझेंट केलेलं आहे. तर वयाच्या 4थ्या वर्षी इथे मुलं शाळा सुरू करतात, तर त्याला रिसेप्शन क्लास म्हणतात. तर वयाच्या 4थ्या वर्षीपासून तर वयाच्या 11 वर्षापर्यंत, म्हणजे रिसेप्शन पासून तर 6वी पर्यंत इथे प्रायमरी स्कूल एज्युकेशन आहे. त्याच्यानंतर 7वी पासून तर 11वी पर्यंत सेकंडरी एज्युकेशन, आणि त्यानंतर 2 वर्ष फर्दर एज्युकेशन. आणि या प्रत्येक याच्या भागानंतर परीक्षा कंडक्ट केल्या जातात. तर प्रायमरी एज्युकेशन तर या SATs एक्झाम्स असतात, त्यांना 11+ एक्झाम म्हणतात. तर प्रायमरी एज्युकेशन नंतर बहुतेक मुलं मग डिसाईड करतात स्टेट स्कूलमध्ये जायचं, ग्रामर स्कूलमध्ये, की प्रायव्हेट स्कूल्समध्ये. तर त्यांच्या आणखीन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स त्यांना द्याव्या लागतात, त्याची तयारी करावी लागते. तर मग वयाच्या 11वी नंतर इथे GCSE ही नॅशनल एक्झाम असते, तर ती इथे द्यावी लागते. आणि त्याच्यानंतर मग हायर एज्युकेशन, फर्दर एज्युकेशनमध्ये 2 वर्ष A लेवल्स, आणि तर हे जे फर्दर एज्युकेशनचे 2 वर्ष आहेत त्याचे 2 स्ट्रीम्स आहेत. A लेवलचा स्ट्रीम आणि दुसरा व्होकेशनल एज्युकेशन. तर त्याच्यामध्ये NVQs आणि BTechs या डिग्रीज त्यांना उपलब्ध आहेत. आणि तर हे A लेवलच्या शेवटी इथली नॅशनल एक्झाम असते, मग नॅशनल A लेवलची. त्याच्यानंतर मग मुलं युनिव्हर्सिटी ऍडमिशन्स साठी ट्राय करू शकतात. तर इथे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस साधारणतः 3 वर्षाचे आहेत, काही सँडविच कोर्सेस 4 वर्षाचे, आणि मेडिसिन वगैरे हे कोर्सेस 5 वर्षाचे आहेत. त्याच्या पुढे 1 किंवा 2 वर्ष मास्टर्स डिग्री, 3 ते 5 वर्ष PhD, असे कोर्सेस ते पुढे घेऊ शकतात. साधारणपणे शाळा या रोज किती तास भरतात रोजच्या रोज? आणि शाळांमध्ये वर्षभर कामाचे दिवस एकूण किती असतात? आपल्याकडे साधारण 180 दिवस किंवा 200 दिवस शाळा भरते. तुमच्याकडे किती दिवस शाळा भरतात रोज, आणि सुट्ट्या कशा असतात त्यांच्याकडे? इथे दररोज साधारणतः 7 तास शाळा भरते, सकाळी 8:30 ते दुपारी 3:30 पर्यंत. त्याच्यामध्ये एक लंच ब्रेक त्यांना मिळते, एक छोटी ब्रेक असते आणखी. शिवाय हायस्कूल्समध्ये 1-1 तासाचे लेसन्स असतात, किंवा 90 मिनिटाचे लेसन्स, आणि त्याच्यामध्ये 10-10 मिनिटाचे ब्रेक्स. ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात, स्पोर्ट्स, या शाळेच्या वेळेनंतर कंडक्ट केल्या जातात. आणि इथली शाळा साधारणतः वर्षातून 39 आठवडे, म्हणजे 195 दिवस या ड्युरेशनची असते. तर इथे 3 टर्म्स असतात, ऑटम टर्म, स्प्रिंग टर्म आणि समर टर्म. तर या प्रत्येक टर्मच्या मध्ये मोठ्या मोठ्या सुट्ट्या असतात. मग ऑटम टर्म नंतर इथे क्रिसमसची सुट्टी असते, स्प्रिंग टर्म नंतर ईस्टर हॉलिडे असतात, आणि समर टर्म नंतर मेन समर हॉलिडेज. आणि प्रत्येक टर्मच्या मध्याला मग एक हाफ टर्म हॉलिडे असते. तर अशा साधारणतः सुट्ट्या असतात इथे. साधारणपणे विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीसाठी काही अशी नियमावली केलेली आहे का? प्रत्येक युनिफॉर्म घातला पाहिजे किंवा युनिफॉर्म नको, शाळेत या गोष्टी काटेकोरपणे पाळल्या गेल्या पाहिजेत? कारण आज आपण ब्रिटिश माणसांची जी वैशिष्ट्य पाहिली त्याची पायाभरणी शाळेच्या दिवसापासूनच होत असणार.
ज्या अर्थी ही जडणघडण शाळेत केली जाते त्या अर्थी नक्कीच मुलांच्या वागणुकीचे नियम, शिस्तीचे नियम फारच पक्के असतील त्या शाळांमध्ये. त्याबद्दल थोडक्यात सांगा. हा, थोडक्यामध्ये म्हणजे इथे युनिफॉर्म शाळेत सगळ्यांना कंपल्सरी असतो आणि प्रत्येक शाळेचं एक कोड ऑफ कंडक्ट असतं, त्यांचे रूल बुक्स असतात, ते प्रत्येकाला तसं फॉलो करावं लागतं. आणि हे टिपिकल कोड ऑफ कंडक्ट इथे मी मांडलेलं आहे. तर इथे त्याच्यात त्यांना सांगण्यात येतं की प्रत्येकाने शिस्तबद्ध पणे शाळेमध्ये शिक्षण घ्यायला पाहिजे, प्रत्येकाचा आदर करायला हवा, त्याच्यानंतर प्रत्येकाने आपलं जबाबदारीने वागायला हवा, स्कूलच्या बिल्डिंग्स आणि जनरल ग्राउंड्स स्वच्छ आणि टायडी ठेवायला पाहिजेत. तसंच अटेंडन्समध्ये पंक्च्युअलिटी हवी आणि आपल्या शाळेची इमेज कुठेही खराब होता कामा नये याची काळजी त्यांना घ्यायला हवी. तर अशा प्रकारचे स्टँडर्ड कोड ऑफ कंडक्ट इथे शाळेत दिसून येतं आणि ते स्ट्रिक्टली फॉलो करतात. आणि विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेचा खूप अभिमान वाटत असतो. मोठे झाल्यानंतर ते एकत्र येतात तेव्हा त्यांना आपल्या शाळेबद्दलच्या आठवणी काढतात. जसं आपल्या भारतातही आहे तसं मला वाटतं की मुलांना आपल्या शाळांबद्दल खूप प्रेम असतं. शिक्षक आणि विद्यार्थी यांची संख्या कशी असते? म्हणजे माफक प्रमाण असतं की आपल्यासारखं 100 90 विद्यार्थी एका वर्गात कोंबलेले असतात? कसं असतं? तर इथे स्टेट स्कूल्समध्ये म्हणजे मॅक्सिमम टीचर टू स्टुडंट रेशिओ हा 1:30 असा असतो आणि प्रायमरी शाळेमध्ये अजून असिस्टंट टीचर्स पण प्रत्येक वर्गात असतात, त्याच्यामुळे हा रेशिओ साधारणतः 2:30 होतो. प्रायव्हेट स्कूल्समध्ये मात्र हा मॅक्सिमम हा 1:20 असा रेशिओ असतो. आणि त्याशिवाय त्या व्यतिरिक्त ट्युटोरियल्स छोट्या छोट्या बॅचेसमध्ये कंडक्ट केल्या जातात. तर असं प्रायव्हेट स्कूलमध्ये असं पर्सनल अटेन्शन खूपच दिलं जातं. एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो, म्हणजे इथे पेरेंट्स इव्हिनिंग होतात शाळांमध्ये. तर प्रायव्हेट स्कूलमध्ये आम्ही माझी दोन्ही मुलं इथल्या मर्चंट टेलर्स शाळेतून पास आउट झालेली आहेत. तर तिथे तुम्ही जेव्हा त्या इव्हिनिंगला जाता तर शाळेतले शिक्षक तुम्हाला पूर्ण मुलाची प्रगती सांगतातच, पण तिथलं हेडमास्टर पण आमच्याशी येऊन प्रत्यक्ष बोलायचं आणि त्याला प्रत्येक मुलाचं नाव लक्षात असायचं आणि त्याची माहिती लक्षात असायची आणि तो सुद्धा आम्हाला त्याची प्रगती द्यायचा. तर इतकं असं पर्सनल अटेन्शन ते देऊ शकतात. पण अर्थातच ते इतके 15,000 पाऊंड 20,000 पाऊंड फी चार्ज करतात, तर इट्स बेटर टू बी लाईक दॅट, इजंट इट? तर असं इथलं म्हणजे सांगता अटेन्शन. सगळ्या शिक्षण विभागाचं जे कामकाज चालतं, जसं आपल्याकडे शिक्षण खातं आहे, एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, तिथे तशी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अशी आहे आणि खाली सिस्टीम कशी आहे जी सगळं शाळांचं नियंत्रण ठेवते, नियम कायदे आणि पॉलिसीज इम्प्लिमेंट करते, याबद्दल थोडक्यात सांगू शकाल? हा, तर बहुतेक डायरेक्टली गव्हर्नमेंट कडून त्यांचं गव्हर्नन्स असतं आणि काही प्रमाणात काउन्सिलचं पण असतं. तर प्रत्येक शाळेमध्ये बोर्ड ऑफ गव्हर्नन्स असतात, काही एक्सटर्नल असतात आणि त्याच्यावरती लोकल पेरेंट्स पण असतात त्या बॉडीवरती. हेड टीचर हा प्रमुख असतो शाळेचा आणि त्याशिवाय प्रत्येक सब्जेक्ट्समध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट्स असतात. शिवाय शाळेमध्ये एक ऍडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्स अशी डिपार्टमेंट्स असतात आणि हेल्थ अँड सेफ्टी आणि सेफगार्डिंग याकरता पण वेगळी डिपार्टमेंट्स असतात. अच्छा. शाळेमध्ये तर पाठ्यपुस्तकं असतात आपल्याकडे, आपण शिकत असताना ती शासनाकडे तयार होतात आणि ती प्रत्येक मुलाने एक समान अभ्यासक्रम सगळ्या शाळांना लागू होतो. तशा प्रकारे टेक्स्टबुक सिस्टीम त्या UK मध्ये आहे का? तर इथल्या नॅशनल करिक्युलमसाठी जी ऑथॉरिटी आहे त्याचं नाव आहे ऑफकॉल. त्याचं फुल फॉर्म ऑफिस ऑफ क्वालिफिकेशन्स अँड एक्झामिनेशन रेग्युलेशन्स. तर यांच्याकडून हे टेक्स्टबुक्स वगैरे प्रिस्क्राईब केल्या जातात. तर मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिशमध्ये इथे टेक्स्टबुक्स असतात. बाकीच्या विषयांमध्ये शिक्षक मुलांना टॉपिक्स प्रोव्हाइड करतात आणि त्यांच्याकडून त्याच्यावरती मग रिसर्च एक्सपेक्टेड असतो.
शाळेमध्ये सगळे विषय कंपल्सरी असतात की मुलांना काही चॉईस असतो की मला हा विषय नको, तो विषय मला घेता आला पाहिजे, अशी काही चॉईस, फ्लेक्सिबिलिटी, लवचिकता तिथे आहे का? हो, तर इथे साधारणतः वयाच्या 11 ते 14 पर्यंत म्हणजे की स्टेज 3 इंग्लिश, मॅथ, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, मॉडर्न फॉरेन लँग्वेजेस, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, आर्ट अँड डिझाईन, फिजिकल एज्युकेशन, सिटिझनशिप आणि कम्प्युटिंग हे विषय यांना शिकवले जातात. आणि त्याशिवाय शाळांकडून हे पुढील विषय पण शिकवणं म्हणजे मॅन्डेटरी असतं. इथे पर्सनल, सोशल, हेल्थ अँड इकॉनॉमिक PSHE हा सब्जेक्ट, त्याच्यामध्ये त्यांना जेंडर इक्वॅलिटी किंवा इथे LGBTQ त्याचा अवेअरनेस याच्याबद्दलचं शिक्षण दिलं जातं. तर इथे सगळ्यांना इक्वल राईट्स आहेत, कुठे कोणाच्या बाबतीत तसं डिस्क्रिमिनेशन करता येत नाही, ते त्यांना लहानपणापासून शिकवलं जातं. त्याशिवाय प्रत्येक रिलिजनचं एज्युकेशन, रिलिजियस एज्युकेशन असतं आणि सेक्स एज्युकेशन पण त्याची त्यांना माहिती दिली जाते. तर हे सगळं की स्टेज 3 मध्ये त्यांना शिकवलं जातं. पण काही पेरेंट्स मात्र याच्या विरोधात असतात, तर त्यांना त्यांच्या मुलांना याच्यातून विड्रॉ करण्याची मुभा असते. की स्टेज 4 म्हणजे 14 ते 16 वर्षाच्या मुलांकरता GCSE ला जे तयारी करतात त्यांना हे 3 सब्जेक्ट मात्र कंपल्सरी आहेत. इंग्लिश लँग्वेज, ते इंग्लिशमध्ये लँग्वेज आणि लिटरेचर असे 2 भाग असतात, आणि मॅथ्स आणि सायन्स हे कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत. कम्प्युटिंग, PE आणि सिटिझनशिप हे फाउंडेशन कोर्सेस आहेत. आणि ऑप्शनल कोर्समध्ये आर्ट्स, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, ह्युमॅनिटीज, मॉडर्न फॉरेन लँग्वेजेस हे ऑप्शनल कोर्स आहेत. तर मॉडर्न फॉरेन लँग्वेजेसमध्ये हे इव्हन हिंदी, गुजराती, बेंगॉली ह्यासारख्या भारतीय लँग्वेजेस पण घेऊ शकतात. सर, आणखी एक छोटासा प्रश्न. आता आपल्या देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पासून लागू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा निर्णय असा झालेला आहे की विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य, व्यावसायिक शिक्षण हे त्यांना शिकवलं गेलं पाहिजे आणि प्रत्यक्षात त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स सुद्धा मिळाला पाहिजे. तर व्यावसायिक कौशल्य किंवा व्यावसायिक शिक्षणाचं एक महत्व नक्कीच आहे, कारण सर्वच मुलं पदवी घेऊन व्हाईट कॉलर जॉब करणार नाहीत, कारण समाजाला आज प्लंबर, इलेक्ट्रिशियन या सगळ्या लोकांची, व्यावसायिकांची पण तेवढीच गरज आहे, त्याशिवाय जीवन शक्यच होणार नाही. तर या बाबतीत तिथल्या शिक्षण पद्धतीमध्ये काही विचार झालेले काय, वोकेशनल स्किल्स किंवा वोकेशनल स्किल एज्युकेशन? हा, तर इथे व्यावसायिक शिक्षणामध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी जातात. जे वयाच्या 16व्या नंतर जे व्होकेशनल स्ट्रीम आहे त्याच्यामध्ये पुष्कळसे विद्यार्थी असतात. तर याच्यामध्ये कोर्सेसही आहेत आणि अप्रेंटिसशिप्स पण त्यांना उपलब्ध आहेत. तर बऱ्याच प्रकारचे कोर्सेस ते घेऊ शकतात. आर्ट्स अँड डिझाईन, बिझनेस आणि प्रोफेशनल स्टडीज, चाइल्ड स्टडीज, कन्स्ट्रक्शन, इंजिनिअरिंग म्हणजे त्याच्यात प्लंबिंग वगैरे सगळं येतं. हेअर, ब्युटी अँड होलिस्टिक थेरपी, हेल्थ अँड सोशल केअर, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल अँड टुरिझम यासारखे ते कोर्सेस करू शकतात. किंवा गव्हर्नमेंटचे अप्रेंटिस, गव्हर्नमेंट आणि इथल्या बाकीचे लोकल एम्प्लॉयर्स त्यांच्या पण अप्रेंटिसशिप्स असतात. तर त्यांच्याबरोबर ते डायरेक्टली काम करू शकतात. तर त्यांना त्याच्यामधून स्टायपेंड किंवा सॅलरी मिळू शकते. तर अर्न व्हाईल यू लर्न, तर असंही ते करू शकतात. आणि मेनली म्हणजे ते जॉबसाठी तयार होतात. व्हेरी गुड. खूप चांगला विचार तिथेही आहे की सर्वच मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं नाहीये, तर काही कौशल्य शिकून पण ते आपली रोजीरोटी चांगल्या रीतीने कमावू शकतात आणि दे आर मेड जॉब रेडी, किंवा क्वालिटीचं शिक्षण तिथे दिलं जातं. एक महत्वाचा विषय आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सध्या 10वी 12वीच्या परीक्षा, ज्याच्या बाबतीत पालक आणि विद्यार्थी दोघेही नेहमी टेन्शन मध्ये असतात. तर ब्रिटनमध्ये GCSE परीक्षा असते, पहिली सार्वजनिक परीक्षा, पब्लिक एक्झाम. तर तिथेही तणाव असतो का मुलांच्या, आणि त्याचा तणाव किती येतो? तर इथे पण मुलांवरती बरंच प्रेशर असतं. तर GCSEच्या आधी वयाच्या 7, 11 आणि 14 या वर्षी त्यांना SATS परीक्षा ला बसावं लागतं. त्या शाळेतल्या इंटरनल परीक्षा असतात.
पण नॅशनल परीक्षा म्हणजे जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन ही साधारणतः ते 15 ते 16 या वर्षी घेतात. काही जे ब्राईट मुलं असतात त्यांना ती लहान वयात पण घेता येते. जर इथल्या टीचर्सना ते जर मुलं केपेबल वाटले तर ते लहान वयात पण ती परीक्षा त्यांना घेऊ शकतात. आणि GCSEच्या नंतर A लेवल्स किंवा जे व्होकेशनल कोर्सेस करतात त्यांच्यासाठी B.Tech आणि शिवाय इथली इंटरनॅशनल बॅकॅलॉरिएट पण काही काही शाळांमधून या परीक्षा ते देऊ शकतात. पण या सगळ्याच परीक्षांचं A लेवल्सला तर त्यांना बरंच प्रेशर असतं, कारण चांगल्या युनिव्हर्सिटीज जर मध्ये ऍडमिशन मिळायचं असेल तर त्यांना भरपूर अभ्यास करावा लागतो चांगल्या ग्रेड्स मिळवण्यासाठी. पण तिथे स्पर्धेचं वातावरण शिक्षणामध्ये आहे आणि उच्च शिक्षणासाठी उत्तम गुण मिळाले तरच प्रवेश मिळू शकतो. मला वाटतं आता आपण डॉक्टर माधवी मॅडम कडे जाऊया. आणि माधवी मॅडम, तुमच्यासाठी काही महत्वाचे प्रश्न, अगदी तुम्ही शिक्षक असल्यामुळे शिक्षकांशी संबंधित पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की शिक्षक म्हणून जर काम करायचं असेल तर तिथे काय निकष आहेत, कोणते नॉर्म्स त्यांनी ठरवलेले आहेत, कुठल्या गोष्टी त्यांना आल्या पाहिजे? या देशात कोणत्याही सुशिक्षित आणि इच्छुक व्यक्तीला शिक्षण क्षेत्रात प्रवेश करता येतो. तुम्ही जर पदवीधर असाल, कोणत्याही विषयात पदवीधर असाल तर तुम्हाला PGC म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा सर्टिफिकेट करू शकता. नाहीतर पदवीधर नसाल तर तुम्हाला B.Ed करता येतो. इतकंच नाही तर याही खालच्या पातळीवर तुम्हाला क्वालिफिकेशन घेता येतं. याचं कारण असं की 6वी पर्यंत म्हणजे प्रायमरी शाळेमध्ये प्रत्येक वर्ग शिक्षकाला आपले सर्व मुख्य विषय त्यांनीच शिकवावे लागतात. त्यामुळे त्याला सपोर्ट सुद्धा असतो, असिस्टंट टीचर पण असते आणि असिस्टंट टीचर होण्यासाठी सुद्धा क्वालिफिकेशनची जरुरी लागते. त्यामुळे त्या लेव्हलचं क्वालिफिकेशन सुद्धा अवेलेबल असतं. सपोर्ट टीचरचं असतं, असिस्टंट टीचरचं असतं आणि टीचरचं असतं. साधारण आठवड्याला किती तास शिकवावं लागतं शिक्षकांना? सर्व तास म्हणजे जास्त 8:30 ते 3:30 तर शाळा असतेच, तर त्याच्या आधी एक अर्धा तास तरी तुम्हाला यावं लागतं आणि त्याच्यानंतर एक तासभर 1.5 तास जसं काम असेल, कारण की तुम्हाला तपासायचं असतं ना बरंच काय काय. म्हणजे शिक्षकांनाही प्रोफेशनल क्वालिफिकेशन असणं मस्ट आहे, जसं B.Ed आपल्याकडे आहे तसं तिथे. त्याच्याशिवाय प्रोफेशनल क्वालिफिकेशन असतंच, त्याच्याशिवाय तुम्हाला QTS मिळत नाही आणि चांगला पगार मिळत नाही. QTS म्हणजे क्वालिफाईड टीचर स्टेटस. तो तुम्हाला मिळाला की तुम्हाला चांगला पगार सुद्धा मिळतो आणि हे करण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटचं लोन मिळतं. पगार कारण की त्याची फीस जवळजवळ 5,000 ते 10,000 युनिव्हर्सिटीच्या, डिपेंड्स ऑन द युनिव्हर्सिटी, तसं इतकी असते. त्यामुळे तुम्हाला लोन मिळू शकते. जर तुम्ही कुठच्या शाळेत शिकवत असाल तर शाळा सुद्धा तुम्हाला बर्सरी देऊ शकते आणि मग तुम्ही पार्ट टाइम करू शकता. शाळा करून ते तुम्ही करू शकता. 2 वर्षात पार्ट टाइम तुम्ही PGC करू शकता, नाहीतर फुल टाइम सुद्धा PGC तुम्ही करू शकता. आणि अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला DBS चेक इकडे कंपल्सरी असतो. DBS चेक म्हणजे डिस्क्लोजर बारिंग सर्व्हिसेस. कोवळ्या निष्पाप मुलांच्या आयुष्याचं तुम्ही जडणघडण करता, त्यांचा विकास करता, हे शिक्षकाचं मूलभूत कर्तव्य असल्यामुळे त्यांच्या स्वतःचं आयुष्य आणि मन योग्य आहे ना, ते कोणत्या गैरकामात गुंतलेले नाहीत ना, याची कायदेशीर चौकशी होणं अतिशय जरुरी असते. आणि हा चेक झाल्याशिवाय तुम्हाला शिक्षकी क्षेत्रात प्रवेश मिळत नाही. मग तुमची टेम्पररी टीचर असेल, अगदी एका दिवसासाठी जरी तुम्ही टीचर बोलावली तरी सुद्धा तिला DBS चेक लागतो. खरंच काळजी घेतात ते की आपले विद्यार्थी सुरक्षित असला पाहिजे. प्रत्येक मुलगा अतिशय सुरक्षित असला पाहिजे आणि सगळं याचं चारित्र्य सुद्धा त्याचं अतिशय चांगलं असलं पाहिजे. आपल्याकडे अजून ती प्रथा आलेली नाहीये. फक्त शिक्षकांना पुरस्कार द्यायचे झाले तर पोलीस रेकॉर्ड चेक केला जातो. इकडे पोलीस रेकॉर्ड चेक केल्याशिवाय तुम्हाला जॉबच मिळू शकत नाही. आणखी एक थोडंसं आपल्याला असं समजून घ्यायचं आहे की शिक्षक
म्हणून रुजू होताना तर त्याचं सेवापूर्व प्रशिक्षण होतं, प्रोफेशनल डिग्री होते. पण एकदा पुढे 30 वर्ष 35 वर्ष शिक्षकी व्यवसायात असताना वेळोवेळी त्यांना एका प्रशिक्षणाची गरज असते, कारण अनेक गोष्टी बदलत असतात, रिफ्रेशिंग जरुरी असतं. तर तिथे CPD आहे का, कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट? वन हॅज टू लर्न एव्हरी स्टेज ऑफ लाईफ. आपण सर्वज्ञ अशी भूमिका कधीही कोणीही घेऊ नये. नवीन विचार, नवीन कला, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन रिसोर्सेस सतत पब्लिश होत असतात आणि त्या अद्ययावत ज्ञानाचा सगळ्या टीचर्सनी मागोवा सतत घेतला पाहिजे आणि स्वतःच्या ज्ञानाचा आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा सतत विकास करत राहायला पाहिजे. हाच त्याच्या मागचा हेतू असतो. आणि त्याच्या साठी छोटे मोठे कोर्स करत राहणं किंवा दुसऱ्या एका टीचरकडनं काहीतरी शिकणं, इन हाऊस ट्रेनिंग सुद्धा त्याला म्हणतात, तसं करत राहणं हे सुद्धा अतिशय उपयुक्त ठरतं. सेमिनार्स अटेंड करणं ही एक चांगली गोष्ट आहे. आणि जे तुमचं अप्रेझल असतं, अॅन्युअल अप्रेझल असतं किंवा इन्स्पेक्शन असतं, ऑफस्टेड इन्स्पेक्शन जेव्हा असतं, तेव्हा या CPDला खूप महत्व दिलं गेलं जातं आणि प्रत्येक टीचर याच्यासाठी जागरूक असतो. आणि आनंदाची गोष्ट अशी की आपण भारतातही आता जे नवीन धोरण आहे त्याच्यातही CPD प्रत्येक शिक्षकाने वर्षभरात 30 तास तरी प्रशिक्षण घेतलं पाहिजे दरवर्षी, असा एक आता आग्रह धरला जातो. आणि मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आपणही आपल्याकडे आता आणलेली आहे. शिक्षकांचं वेतनमान पूर्वी आपल्याकडे भारतात चांगलं नव्हतं, त्यामुळे कमी लोक शिक्षकी व्यवसायाकडे आकृष्ट होत होती. पण आता आपल्याकडे सुधारणा खूप झालेल्या आहेत. चांगल्यापैकी 7वा वेतन आयोगामुळे चांगल्या प्रकारचं वेतन शिक्षकांना मिळत आहे. तिथे काय परिस्थिती आहे? ब्रिटनमध्ये शिक्षकांचं पेमेंट, सॅलरीज रिझनेबली चांगले आहेत का? आता बहुतेक शाळा सरकारी असतात, त्यामुळे सरकारचे नियम पगारासाठी सुद्धा लागू असतात. आता फक्त तुमच्या ट्रेनिंगवर अवलंबून नाही, तर तुम्ही कुठच्या विभागात काम करता. आता सेंट्रल लंडन मध्ये वेगळी सॅलरी असते, इनर लंडन मध्ये वेगळी सॅलरी असते, आउटर लंडन मध्ये वेगळे सॅलरी असतात. मग स्कॉटलंड मध्ये, वेल्स मध्ये तुम्ही कुठे काम करता, तुमचा विषय कुठचा आहे, तुम्हाला अनुभव किती आहे, तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि तुमच्या हाताखाली किती जण काम करतात, शाळेत किती मुलं आहेत, या सगळ्या गोष्टीवर तुमचा पगार अवलंबून असतो. आता तुम्ही इकडे बघत असालच की मिनिमम वेज इकडे अनक्वालिफाईड टीचरचं सुद्धा 18,000 म्हणजे 18 लाख समजा इंडियाच्या रुपीज मध्ये असं असतं. पण हे मिनिमम वेज असतं. पण जशी तुमची जबाबदारी वाढत जाते तसे ते वाढत जाते. ओके. आणखी एक महत्वाचा विषय असा आहे की शिक्षकांचं आपल्याकडे फारसं, त्याला आपण म्हणतो अप्रेझल, वर्षाला त्यांच्या कामाबद्दलचं मूल्यमापन हे खूप गांभीर्याने केलं जात नाही. म्हणजे चांगले शिक्षक चांगले शिकवतच राहतात, पण जे चांगलं शिकवत नाही त्यांच्यात खूप काही परिवर्तन काही वर्षानंतर दिसून येतं असं आढळत नाही. एक सुरक्षितता आपल्या सिस्टीम मध्ये बऱ्यापैकी शिक्षकांना मिळालेली आहे. तिथे तसं आहे का? म्हणजे तिथे वर्षाच्या अप्रेझलवर त्यांची सेवा पुढे चालू राहणं किंवा त्यांनी स्वतःमध्ये बदल नाही घडवलं, सुधारणा नाही केली, तर हाऊ सिक्युअर्ड टीचर्स आर? आता वर्षभर काम केल्यानंतर त्या शिक्षकांनी शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काय योगदान दिलं, काय कॉन्ट्रीब्युशन केलं, विद्यार्थ्यांच्यात काय बदल घडवून आणला, काही त्यांच्यात काय प्रगती केली, काय वर्तणुकीत त्यांच्यात बदल झाला, या सगळ्या तपशिलाचा अतिशय पद्धतशीरपणे तारखेनुसार आणि पुराव्यानुसार त्याची नोंद केली जाते. एकंदरीत विद्यार्थ्यांच्यात काय बदल घडवून आणला, त्यांनी शिकवताना करिक्युलम फॉलो करताना काही नवीन पद्धतीचा वापर केला का, किंवा नवीन रिसोर्सेस वापरले का, किंवा आपलं ज्ञान जास्त प्रगल्भ करण्यासाठी काही कोर्सेस केले का, ह्याचा विचार केला जातो. तसंच नवीन टीचर्सना काही मदत केली का, त्यांना काही मार्गदर्शन केलं का, त्यांच्याबरोबर काही उपक्रम केले का, ह्या सगळ्या गोष्टीचा
आढावा घेतला जातो आणि त्याच्यावर त्याचं प्रमोशन ठरवलं जातं. त्यामुळे प्रत्येक टीचर अतिशय जागरूक असतो. इव्हन हेड टीचरला या सगळ्या गोष्टीची नोंद करावी लागते आणि मग तो तपशील गव्हर्नर पुढे त्यांना प्रेझेंट करावा लागतो आणि मग त्याच्यावर त्यांचं प्रमोशन अवलंबून असतं, त्याच्यावर पगारवाढ अवलंबून असते. त्यामुळे स्वतःचाच प्रमोशनसाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि प्रत्येक टीचर ह्याच्यासाठी अतिशय जागरूक असते आणि त्या दृष्टीने काम करत राहते. म्हणजे एकूणच तिथे असे काही निकष ठरवलेले आहे की शिक्षकांच्या कामाचं मूल्यमापन त्या आधारे केलं जावं आणि त्या आपोआपच त्यांच्यामध्ये ते परिवर्तन दिसून यावं असं दिसून येत आहे. आता साधारणपणे वर्गामध्ये जी मुलं बसतात ती मिश्र लेवलची असतात. काही खूप हुशार असतील, काही साधारण असतील, काही एकदमच मागे असतील. तर वर्ग व्यवस्थेमध्ये असं काय खास विचार केला जातो? काही मुलं जी बसणार त्यांचे गट पाडले जातील किंवा कशी मदत त्यांची एकमेकांना होऊ शकते, याबद्दल एक वर्ग व्यवस्थेबद्दल सांग. हो, आता वर्ग व्यवस्थेमध्ये म्हणजे आपली मुलं जेव्हा बसतात ती सगळी मुलं काही सारख्या क्षमतेची नसतात. तर इकडे काय करतात की एका टेबलावर साधारण 6 ते 8 मुलं बसतात आणि ती समोरासमोर अशी बसतात आणि प्रत्येक टेबलावर जी मुलं बसतात ती सारख्या क्षमतेची असतात. त्यामुळे त्यांना जो वर्ग काम दिलं जातं हे त्यांना त्यांच्या बुद्धीला जरा ताण मिळावा, त्यांना इंटरेस्टिंग वाटावं, ते एंगेज राहावे असं त्यांच्या दृष्टीने काम दिलं जातं. नाहीतर टॉप टेबल, मिडल टेबल, बॉटम टेबल असं अशी विभागणी केली जाते आणि त्याच्यासाठी तुम्हाला सपोर्ट असतो असिस्टंट टीचरचा, नाहीतर सपोर्ट टीचरचा सपोर्टही असतो. मागील काळात मॅडम आपण काय करत होतो की स्मरणशक्तीवर भर देणाऱ्या आपल्या पूर्ण अभ्यास करायची व्यवस्था होती. अभ्यास म्हणजे भूकंपट्टी, हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते परीक्षेत दिलं गेलं पाहिजे. हे सगळं असताना आता संपूर्ण फोकस बदललाय. कारण सगळ्या प्रकारची माहिती आता पाठ न करता आपल्या क्लिकवर बोटांवरती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे असलेली माहिती वापरावी कशी, ऍप्लिकेशन कसं करावं, क्रिटिकल थिंकिंग कसं करावं, क्रिएटिव्ह थिंकिंग कसं. तर आज ते चित्र जे बदललेलं आहे ते तिथेही बदललेलं आहे का? म्हणजे भारतात आता आपली ह्याच्या सगळ्या दिशेने विचार सुरू झालाय, काम सुरू झालंय. त्या देशामध्ये काय चालतं? आता वास्तविकतः रोट लर्निंग ऑफिशियली कोणीही त्याची शिफारस करत नाही, पण ते प्रचलित असतंच. आता हिस्ट्री जॉग्राफी शिकवायचं असेल तर थोडंसं तुम्हाला रोट लर्निंग करावं लागतंच, पण त्याच्यातही अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, कनेक्शन असलं पाहिजे. आता एका प्रदेशात ह्या टेम्परेचरमध्ये हे उगवतं तर दुसरीकडे जर ते टेम्परेचर असेल तर ते उगवायला पाहिजे, हे अंडरस्टँडिंग त्याच्यात आलं पाहिजे. आता नॉलेज असेसमेंट, नॉलेज बेस्ड असेसमेंट असतात, ह्या प्रत्येक लेवलला असतात, पण मेटाकॉग्निटिव्ह जे थिंकिंग आहे हे फक्त मेटाकॉग्निटिव्ह टीचिंग हे असतं, हे आउटस्टँडिंग टीचर मध्येच दिसून येतं. कारण ही एक अंगभूत कला आहे. वी से टीचिंग इज अन आर्ट आणि ही एक कला आहे. आता मी पार्ले टिळक मध्ये होते, काही टीचर्स इतके लोकप्रिय होते की त्यांचा तास कधी संपूच नाही असं आम्हाला वाटत होतं. का? कारण की त्यांना ती कला होती, ते आम्हाला प्रेरित करायचे ते आपल्या कलामुळे. पण आता आम्ही अनेक दिवस ह्या एज्युकेशन क्षेत्रात आहोत, त्यामुळे आम्ही काही तज्ज्ञांना भेटलो. आता हे प्रोफेसर बिल लुकास आणि प्रोफेसर लिन बियांकी, आता हे अतिशय तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी मेटाकॉग्निशनवर खूप संशोधन केलेलं आहे आणि हे आता जे यशस्वी देश आहेत, स्वीडन, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशांना ते सल्लागार म्हणून काम करतात. आता त्यांच्याशी आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की ही जरी कला असली तरी ती आपण जोपासू शकतो आणि त्याचा विकास करू शकतो. त्यामुळे त्यांच्या मदतीने आम्ही एक मेटाकॉग्निशनवर कोर्स डेव्हलप केलेला आहे, ऑनलाईन कोर्स डेव्हलप केलेला आहे आणि तो अतिशय चांगला त्यांच्या दृष्टीने झालेला आहे आणि आम्हाला ताबडतोब त्याबद्दल अक्रेडिटेशन सुद्धा इकडच्या बोर्डाने मिळालेलं आहे. आणि त्यांचं मत आहे की असा कोर्स जर प्रत्येक टीचरनी केला तर या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येईल आणि बीएडच्या कोर्सेसमध्ये ह्याचं जर एक मॉड्यूल ठेवलं तर ह्या मेटाकॉग्निशन टीचिंगला एक नवीन दिशा मिळेल.
खूपच छान नवीन एक विचार तुम्ही सुरू केलाय आणि नवीन कार्यक्रमही आखलाय. मला असं तुम्हाला रिक्वेस्ट करायची होती, शिक्षण विकास मंच हा नेहमीच अशा काही नवीन गोष्टी समजून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी तज्ञांना बोलवत असतात आणि अनेक लोक त्यातून माहिती घेत असतात. पुढच्या एका कार्यक्रमात आपण जरूर यावं अशी आमची आतापासून तुम्हाला विनंती राहील. आणि ह्या मेटाकॉग्निशन थिअरी आणि ही जी सिस्टीम आहे, थिंकिंग स्किल्स कशा एनहान्स करता येतील याबद्दल थोडंसं सविस्तरपणे आपल्याला तासभर उद्बोधन आमच्या श्रोत्यांचं नक्की करायला मला वाटतं तुम्हालाही आवडेल. की जरूर जरूर. ऑनलाईन कोर्स असल्यामुळे त्याला काही देशाच्या भिंती आणि सीमा राहणार नाही. सीमाच नाही. अगदी अगदी. मॅडम जरा वेळ कमी आहे आपल्याकडे, म्हणून मी थोडे प्रश्न पुढे घेते की खाजगी शिकवण्या, ट्युशन क्लासेस आणि कोचिंग क्लासेस हे जे आपल्याकडे आहे स्पर्धेमुळे आलेलं असेल तर त्या तिथे काय चित्र आहे? आता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला इकडे प्रचंड महत्व दिलं जातं. आता टॉप युनिव्हर्सिटीज मध्ये केवळ अकॅडमिक्सच्या ग्रेड्स बघत नाहीत, तर तुमचा सर्वांगीण विकास कसा झाला आहे, तुमचं सर्वांगीण व्यक्तिमत्व काय आहे याचा विचार केला जातो. आता इकडे काय आहे मला खास सांगावं असं वाटतं, कारण की इकडे ही युनिव्हर्सिटीची ऍडमिशनची जी प्रोसेस आहे ती वेगळी असते. आता आपली 11वी, आपल्या GCSE म्हणजे 10वी आणि A लेव्हल्स म्हणजे 12वी असं आपण म्हणतो. पण 11वी झाल्यानंतर तुम्हाला एक पर्सनल स्टेटमेंट पाठवावं लागतं युनिव्हर्सिटीजना, आणि त्या पर्सनल स्टेटमेंट्स मध्ये तुम्ही आउटस्टँडिंग काय अचीव्ह केलेलं आहे, सगळ्या तुमच्या आउटस्टँडिंग अचीव्हमेंट्स, तुमचं स्पोर्ट्स, तुमचं व्हॉलेंटरी वर्क, तुमचं वर्क एक्सपिरियन्स, या सगळ्याचा विचार केला जातो. तुम्ही म्युझिक मध्ये काही शिकलात का, इव्हन साध्या तुम्हाला ग्रामर स्कूल मध्ये ऍडमिशन जरी मिळवायची असेल तरी सुद्धा तुम्ही पियानो शिकलाय का, तुम्ही फ्लूट शिकलाय का, व्हायलिन शिकलाय का, ह्या सगळ्या गोष्टीला क्रेडिट दिलं जातं आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. त्यामुळे पालकांना एक प्रेशर असतं, दबाव असतो की हे सगळं सुद्धा शिकवायचं आणि अकॅडमिक सुद्धा शिकवायचं. म्हणजे खूप जागरूक जे आपले पालक असतात त्या सगळ्यांवर खूप दबाव असतो आणि ते खूप ट्युशन्स करत असतात. नोकरदार पालक तिथे मोठ्या संख्येने असतीलच, आणि आपल्याकडे जशी कुटुंब व्यवस्था आहे तिथे कुटुंब व्यवस्था कमी आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियस फॅमिलीज आहेत. अशा वेळेला ज्या माता आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणा, शाळेनंतरच्या वेळेत त्यांची देखभाल यासाठी काही शाळा विचार करते का, किंवा काही सोयी करून दिल्या? अर्थातच, कारण की हे सगळे क्लासेस जे असतात ते 3:30ला शाळा सुटल्यानंतर मुलांना खायला दिलं जातं आणि मग तुम्हाला आफ्टर स्कूल क्लब्स असतात. मग तिकडे तुम्ही चेस शिकू शकता, आर्ट शिकू शकता, तुम्ही तुमचा होमवर्क करू शकता. आणखीन मग नंतर शाळा आया जेव्हा आपल्या नोकरीवरनं परत येतात तेव्हा त्या 6 वाजता पिकअप करतात आणि मुलांना तोपर्यंत सुरक्षित तिथे नक्की सोयी करून ठेवलेल्या आहेत आणि विद्यार्थी शाळेनंतरच्या वेळेत ते एंगेज करून ठेवतात आणि त्यामुळे पालकांची त्यामुळे सोय होऊन जाते. मला वाटतं काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत, पण आपला विषय संपू दे मग आपण या प्रश्नांकडे वळूया. विजय जोशी, प्रमोद तोंडकर यांनी खूप चांगले प्रश्न विचारले आहेत. संदेश रहाटे, त्याच्याकडे आपण नंतर येणार आहोत. पुढचा प्रश्न मला आता विचारायचा आहे तो दिलीप आंबेडकर सरांना विचारावं लागेल. दिलीप सर, शाळांचा दर्जा टिकवण्यासाठी त्याची देखरेख करणं, त्याचं वेळोवेळी इन्स्पेक्शन करणं या गोष्टी खूप गरजेच्या असतात, शाळांमध्ये सुधारणा घडवून आणणं. तर त्या बाबतीत काही सांगू शकाल, आपल्याला सांगता येईल का? या सगळ्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या खाली येतात आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये मोठ्याने बोला. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मध्ये ऑफस्टेड नावाचं एक डिपार्टमेंट असतं. ऑफस्टेडचं काम असतं शाळांचं इन्स्पेक्शन करणं आणि त्यामध्ये कशा सुधारणा घडवून आणता येतील हे बघणं. दुसरे एक डिपार्टमेंट असतं त्याचं नाव असतं ऑफकॉल. त्या फक्त क्वालिफिकेशन साठी करिक्युलम काय लागतात, त्या कोर्सचं लेवल काय आहे आणि त्या कोर्सचे रिगर काय आहे, की असेसमेंट रिगर्स कशा आहेत आणि त्या पाळल्या जातात की नाही हे बघतात. कुठचीही कंप्लेंट वगैरे डील करणं
ते ऑफस्टेड आणि ऑफकॉल या दोन्ही बॉडीज करतात. नेक्स्ट प्लीज. शाळा तपासणीच्या वेळी आपण जे करतो किंवा शाळेला रँकिंग असतं, ग्रेडिंग असतं, तर या बाबतीत थोडे काही निकष असतात का आणि कशा रीतीने रँकिंग दर्जा कसा ठरवला जातो? आज 2019 मध्ये UK मध्ये 19% शाळा वर ग्रेडेड आउटस्टँडिंग, 67% वर ग्रेडेड गुड, 10% रिक्वायर्ड इम्प्रुव्हमेंट आणि 4% वर ग्रेडेड इनॅडिक्वेट. आता ज्या इनॅडिक्वेट शाळा असतात त्या स्टेट स्कूल्स असल्या तर सगळीकडे नेहमीच असं म्हटलं जातं की प्रायव्हेट सेक्टर इज मोर एफिशियंट दॅन स्टेट, म्हणून ते हा प्रयोग नेहमीच केला जातो की तो प्रायव्हेट सेक्टरकडे ट्रान्सफर केले जातात आणि त्यांना 6 महिन्याची नोटीस पिरियडवरती ठेवतात की इम्प्रुव्हमेंट करून दाखवा, परत 6 महिन्यात इन्स्पेक्शन करून दाखवा. जर का निअरिंग गुड पर्यंत आलात किंवा नीड्स इम्प्रुव्हमेंट पर्यंत आलात तर आम्ही शाळा चालू ठेवू, नाही तर बंद करू. आणि स्टेट स्कूल्स असतात, ज्या प्रायव्हेट स्कूल्स असतात, ज्या इनॅडिक्वेट येतात त्या आता बंदच केल्या जातात स्टेट. सो याच्यावरती सरकार अतिशय जागरूक असतं आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन म्हणजे इनॅडिक्वेट स्कूल्स अजिबात टॉलरेट केल्या जात नाहीत आणि त्याच्यावरती बराच मोठा उहापोह नेहमीच होत राहतो. या संदर्भात मला एक असं लक्षात आलंय का ब्रिटिश प्रिन्सिपलनेच ही गोष्ट सांगितली होती की आमच्याकडे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या वेतनामध्ये खूप मोठा तफावत आहे. राजीव सर आपल्या परिचयाचेच ते मुख्याध्यापक होते, आपण बोललो होतो त्यांच्याशी. तर शाळा जर व्यवस्थित काम करत नसेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी या मुख्याध्यापकाची ठरवली जाते आणि दॅट पर्सन इज टोटली रिस्पॉन्सिबल. त्यामुळे मुख्याध्यापकाला अतिशय जागरूक आणि अतिशय कष्ट घ्यावे लागतात शाळा चालवण्यासाठी. आणि जर त्यांना अपेक्षेनुसार परफॉर्मन्स दिला नाही तर मुख्याध्यापकाला सेवेतनं काढून सुद्धा टाकलं जातं. इतका तिथे मला वाटतं कडक शिस्तीचं वातावरण दिसते आहे. आता आपण पुढच्या विषयाकडे वळतोय आणि तो म्हणजे सध्या तुमच्या मते शिक्षणापुढच्या समस्या नेमक्या आणि चॅलेंजेस काय आहेत तिथल्या एज्युकेशन पुढे? महत्वाचे चॅलेंजेस आज शिक्षणापुढे आहेत ते असे आहेत की विद्यार्थ्यांनी काय शिकले, म्हणजे काय किती ज्ञान त्यांनी मिळवलं ह्याच्यापेक्षा ते कसं विचार करायला शिकले ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. याचं एकमेव कारण म्हणजे की UK मध्ये बहुतेकशे विद्यार्थी एकदा SSC नंतर नाहीतर A लेव्हल नंतर त्यांचं शिक्षण संपतं. तर लाईफ लॉंग थिंकिंग स्किल्स, नॉलेज दरवर्षी वेगळं बदलतंय. कितीतरी नॉलेज आउटडेटेड झालेलं आहे, त्याचा काहीच उपयोग नाही. पण तुमच्यात विचार करायची कुवत निर्माण झाली दिसली तर दॅट इज गोइंग टू हेल्प यू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स ऑफ द फ्युचर which are not even conceived today. की प्रॉब्लेम्स काय येणार आहेत हे सुद्धा माहिती नाही आपल्याला. सो त्यामुळे शिक्षणात तुम्ही जेव्हा हे करता, असेसमेंट करता, त्या असेसमेंट मध्ये काय शिकलं अपेक्षा त्याची विचार करायची कुवत किती 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 वाढली आहे हे बघणं जास्ती महत्वाचं आहे. या देशात सुद्धा जे चांगले शिक्षक असतात ते ऑटोमॅटिकली मेटाकॉग्निटिव्ह टीचिंग करतात, त्याप्रमाणे होऊन जातं. पण ज्या शाळा मिडिओकर आणि कमी दर्जाच्या टीचिंग होतं त्याच्यात मेटाकॉग्निटिव्ह टीचिंग होत नाही. याचं कारण ऑफस्टेडचं रेग्युलेशन मध्ये मेटाकॉग्निशनला महत्व नाही, पण तुमच्या NEP पॉलिसीमध्ये the Indian government has put metacognition at the heart of the education. हा फार मोठा फरक प्रथमच भारताने मोठी स्टेप घेतलेली आहे. फक्त ती पॉलिसी आता इम्प्लिमेंट कशी करायची आणि अंमलात कशी आणायची हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी टीचर्स ट्रेनिंग, टीचर्स इन माय ओपिनियन आर द हार्ट ऑफ द एंटायर एज्युकेशन सिस्टीम. जर का टीचर्स मध्ये मेटाकॉग्निटिव्ह टीचिंगचं त्यांना ट्रेनिंग दिलंच गेलं नाही BEd मध्ये किंवा
एज्युकेशन त्यांच्या एज्युकेशन ट्रेनिंग मध्ये, तर ते विद्यार्थ्यांमध्ये येणार नाही. आणि सगळी सिस्टीम शुड बी गिअर्ड टू मेजरिंग how you can think rather than checking your knowledge of what you know. थँक्यू दिलीप सर. तुम्ही समस्याही सांगितली आणि ती सोडवायची कशी हाही मार्ग सुचवलेला आहे. ही शिक्षण पद्धतीत आता हा सगळा बदल आणणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा सगळा जो रोख आहे तो अमेरिकेनंतर इंग्लंडकडे आहे. कारण उच्च शिक्षणामध्ये विशेष कामगिरी आहे. तिथे या पद्धतीने मला वाटतं शिक्षण दिलं जातं. शालेय शिक्षण अजूनही थोडंसं त्या मानाने पुढे जायला त्याला पुरेसा वाव आहे. शिक्षकांचेही प्रश्न तिथे खूप असतात. शिक्षकांवर कामाचा खूप बोजा असतो. अभ्यासक्रम पूर्ण करायचे त्यांच्यावरही खूप प्रेशर असतं. अशा सगळ्या गोष्टी आपण वाचतच असतो. बरेच शिक्षक नोकऱ्या सोडूनही देतात आणि दुसऱ्या व्यवसायात शिरतात कारण त्यांना ते झेपेन असं होतं आणि अकाउंटेबिलिटी खूप जास्त असते. असेही प्रश्न त्यांच्याकडे शिक्षणाचे आहे. जाता जाता आपण असं म्हणूया की खूप चांगल्या प्रकारची माहिती आपण सर्वांनी दिली आणि प्रत्यक्ष अनुभवातली माहिती होती, त्यामुळे त्याला आणखीन गंमत आली ऐकताना. UK कडून आपण काय चांगल्या गोष्टी घेऊ शकतो याबद्दल आपण प्रत्येकाने 2 मुद्दे दिले, तर मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचं आपल्याला खूप चांगलं जिस्ट मिळेल. सार काय तर आपण राजीव सरांकडनं सुरू करूया. डॉक्टर राजीव. हा, तर इथे शाळांमध्ये प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सला पुष्कळ महत्त्व दिलं जातं, हँड्स ऑन एक्सपिरियन्स. आणि त्याशिवाय त्यांची मुलांची ओव्हरऑल ऑलराऊंड डेव्हलपमेंट कशी होईल याच्याकडे पण विशेष लक्ष दिलं जातं. तर ह्या गोष्टी इथून घेण्यासारख्या आहेत. आणि त्याच्यातूनच त्यांना म्हणजे पुढच्या लाईफसाठी त्यांना तयार केलं जातं, जॉब्सच्या दृष्टीने म्हणा किंवा चांगलं सिटीझन होण्याच्या दृष्टीने. तर याची इथे खूपच तशी काळजी घेतली जाते. गरज आहे या गोष्टी, आपल्याकडे या गोष्टी आणायची गरज आहे. माधवी मॅडम. मला असं वाटतं राजीव सरांनी सांगितलेलंच आहे, ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पण व्हॉलेंटरी एक्सपिरियन्स, व्हॉलेंटरी वर्क असतं ते सुद्धा प्रत्येक शाळकरी मुलांना करायला लागतं. ते एक चांगली गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्याची व्हॅल्यू कळते, ती एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. अदर दॅन सर्वांगीण करिक्युलर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज तर करतच असतात, पण व्हॉलेंटरी वर्क सगळीकडे अजूनही करत नाहीत. तर ही एक चांगली गोष्ट आहे की या देशात व्हॉलेंटरी वर्क कंपल्सरी करायला लावतात. कामाचा अनुभव प्रत्यक्ष मुलांना देणं, वर्क एक्सपिरियन्स वेगळा आणि व्हॉलेंटरी वर्क स्वयंसेवी भावनेने काम करणं, एखाद्या भावनेने काम करणं, म्हणजे एका रिअलिस्टिक वर्ल्ड कसं असतं हे तुम्हाला कळतं ना. जगाशी ओळख पण होते, प्रत्यक्ष अनुभवातून जगाशी ओळख होणं. दिलीप सर, आपण काय वाटतं आपल्याला ह्या 2 गोष्टी आपणही घेतल्या पाहिजेत त्यांच्याकडून? एक जरूर घेण्यासारखी गोष्ट आहे. आत्ताच गेल्या 3-4 वर्षापूर्वी UK सरकारने एक स्कीम चालू केली, ती म्हणजे टॉप क्लास इंजिनियर्स आणि टॉप क्लास शास्त्रज्ञ किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अत्यंत टॉप लेवलचे लोक, त्या टॉप लेवलच्या लोकांना त्यांनी आम्हा पैसा केलेलाच असतो, तर त्यांनी त्यांच्या नोकऱ्या सोडून किंवा त्यांचं रिटायरमेंट नंतर PGCE करून त्यांनी शाळेमध्ये शिकवायला यायचं. याचं कारण काय, तर शाळांमध्ये काय मिळत नाही, तर जनरली टीचर्सनी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं नसतं कधी, तर मिळत नाही तो एक्सपिरियन्स जो इंडस्ट्रीला लागतो. आणि इंडस्ट्री कशी चालते याचा एक आढावा त्यांना किंवा त्याचं एक ट्रेनिंग वेगळं असतं. तर त्याच्यामुळे काय होतं शेवटी की मुलं शिक्षण करून बाहेर पडतात आणि इंडस्ट्री म्हणते की ही काही कामाची नाहीत, यांना अजून ट्रेन करणं भाग आहे. तर जर का आपल्याकडे पण इतके खरोखर चांगल्या प्रकारचे इंजिनियर्स आणि कितीतरी लोक डॉक्टर्स वगैरे जर का रिटायर्ड होऊन त्यांनी थोडासा जरी वेळ शाळांमध्ये घालवला आणि त्या मुलांना की औद्योगिक हे कसं चालतं, जग कसं चालतं, कुठे जातंय हे जरी त्याचा एक्सपिरियन्स आणून दिला तर तो फार मोलाचा ठरेल. खूप छान, अत्यंत महत्वाची सूचना आहे. आपण लक्षात ठेवूया की आपले विद्यार्थी पुस्तकी ज्ञान घेतात आणि बाहेर पडतात,
आणि प्रत्यक्ष कामाशी त्यांचा काहीही संबंध नसतो, तर त्यांना हे शाळेच्या दिवसापासून ह्याचा कुठेतरी अनुभव देणं आवश्यक आहे. अतिशय चांगले मुद्दे मांडले. आणि आता आपण वळूया, अजित सर तुम्ही आहात. आपण आता काही प्रश्न आले, त्या प्रश्नांची उत्तरं बघूया. अजित सर. इथे एक प्रश्न आहे. मला वाटतं नाही, ब्रिटिश लोकांनी भारतात जे शिक्षण सुरू केलं होतं ते ब्रिटन मधील शिक्षणाचा भाग होतं का, की ते पूर्णपणे वेगळं होतं आणि काळानुसार तेथे साधारण शिक्षणामध्ये काय बदल झाले? कोण देऊ शकेल याचा प्रश्न उत्तर? आपल्याकडे मेकॉलेने शिक्षण पद्धती आणली आणि त्यावेळेला जी भारतात त्यांना राज्य करताना ज्या ज्या गोष्टींसाठी माणसं हवी होती तयार करायची होती त्या प्रकारचं शिक्षण त्यांनी टेलरमेड तयार करून दिलं. तर ब्रिटनमध्ये प्रत्यक्षात जे शिक्षण होतं तशाच प्रकारचं हे शिक्षण होतं की ते वेगळं आपल्यासाठी त्यांनी वेगळं डिझाईन केलेलं होतं आणि काळानुसार शिक्षणामध्ये बदल झाले? आपल्यापैकी कोणाला याचं उत्तर देईल? कारण मी ह्याच्यावरती थोडं वाचलं होतं तर मला लक्षात आलं की मेकॉलेची जी शिक्षण पद्धती भारतात सुरू केली त्यावेळेला प्रशासनात माणसं हवी होती, त्यांना ती साक्षर हवी होती, त्यांना लिहिता वाचता चांगलं आलं पाहिजे होतं. जी जी गरज होती त्यावेळेला ब्रिटिश कामकाजामध्ये त्या प्रकारचं शिक्षण त्याने डिझाईन केलं होतं आणि मोर ऑर लेस इंग्लंडमध्ये सुद्धा त्याच प्रकारचं शिक्षण तिथे दिलं जात होतं असं माझ्या वाचनात आलं. अर्थात आपण त्याच्यापेक्षा जास्त काही माहिती देऊ शकत असेल तर. नक्कीच. मॅकॉलेने जे शिक्षण डिझाईन केलं त्याच्या मागे मॅकॉलेला माहित होतं की एकदा भारतात शिक्षण त्यांनी इंट्रोड्यूस केलं की देशाची पुढे स्वातंत्र्याची मागणी कधी ना कधीतरी येणारच आहे. हे त्यांनी त्याच वेळेस हे केलं होतं की शिक्षणातूनच ती स्वातंत्र्याची मागणी शेवटी निर्माण होते, शिक्षणाशिवाय ते होत नाही. तर मॅकॉलेचं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे क्लार्क निर्माण करायचे हा प्रामुख्याने होतं. आणि जी पहिली शाळा माझ्या अंदाजे ज्यांनी क्लार्क निर्माण करायचे नाहीत अशी शाळा होती ती म्हणजे टिळकांनी आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी घातलेली न्यू इंग्लिश स्कूल. दुसरा एक प्रश्न असा आहे, जगावर ज्याने राज्य केलं त्यामागे कोणतं कारण असावं? शिक्षण, जिद्द की चिकाटी? हा प्रश्न प्रमोद ताडकरांनी विचारलेला आहे. मगाशी आपल्या बोलण्यात बरेच मुद्दे आले होते की जगावर राज्य करण्यासाठी ब्रिटिशांकडे काही विशेष गुण आहेत, तर आपण बोलावं. नाही, दूरदृष्टीपेक्षा एक सांघिक भावना आणि चिकाटी ही अत्यंत महत्वाची. म्हणजे आपण रेसिलियन्स हा जो गुण म्हणतो तो इट इज अ बेसिक व्हॉट यू कॉल इट इज अ बेसिक मेटाकॉग्निटिव्ह मार्क. रेसिलियन्स शिवाय मेटाकॉग्निशन होत नाही. तुम्ही स्वतः किंवा तुमचा एक्सपेरिमेंट फसला तरी तुम्ही स्वतः तो विचार करून काय फसलं असेल, काय झालं असेल, चिकाटी ही महत्वाची असते. पण त्याचबरोबर बेसिकली की हार्डशिप सहन करायची कपॅसिटी, त्याप्रमाणे सांगितलं स्टॉइसिझम आणि म्हणजे सोशिकपणा आणि शिस्त ही फार 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 महत्वाची ब्रिटिश साम्राज्य उभं राहायला ती फार महत्वाची ठरली. त्या मेटाकॉग्निशन कोर्स बद्दल बरेचशा लोकांना उत्सुकता आहे, तो कसा करता येईल, त्या ऍडमिशन कशी करता येईल वगैरे वगैरे अनेक प्रश्न आलेले आहेत. पण मला वाटतं लवकरच काळपांडे सर आहेतच आपल्यामध्ये, तर याच्याबद्दल आम्ही नियोजन करू आणि दिलीप सर आपल्या सोयीने सवडीने आपण नक्कीच हा कार्यक्रम पुढे घेणार आहोत. एनी अदर क्वेश्चन्स? अजित सर. अजित माहिती नाही कसं बाहेर पडले, पण एक प्रश्न आला आहे की सध्या कोविड-19 जे सिच्युएशन आहे की महाराष्ट्रामध्ये खास करून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि काही ठिकाणी शाळा सुरू आहेत, काही ठिकाणी बंद आहेत. तर युके मध्ये सध्या काय परिस्थिती आहे? आता आमच्याकडे युके मध्ये शाळा आत्ताच कुठे चालू झाल्या, मागच्या एक आठवड्यापूर्वी शाळा चालू झाल्या, 15 दिवसापूर्वी चालू झाल्या. तोपर्यंत शाळा कंटिन्युअसली बंद होत्या आणि ऑनलाईन शाळा चालू होत्या. पण त्या ऑनलाईन शिक्षणामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे
स्पोर्ट्सचं सगळं स्पोर्ट्सचं पुढे नव्हतेच. मग कुठच्याही डिबेट्स, ड्रामा, कुठच्याही प्रकारचे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि ऑनलाईन एज्युकेशन मध्ये जे काही त्रुटी आहेत, जे काही शॉर्टफॉल्स आहेत, ते फार मोठ्या प्रमाणात हे होते. आता मी मात्र ज्या की वर्कर्स आहेत त्यांच्याकरता शाळा लॉकडाऊन मध्ये पण सुरू होत्या. सुरू होत्या. बंद करूया स्क्रीन शेअरिंग. इकडे एक गोष्ट चांगली आहे की प्रत्येक टीचरला आपलं सगळं क्लासवर्क, होमवर्क सगळं ऑनलाईन वेबसाईटवर अपलोड करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला कळत जातं की आता उद्या काय शिकवणार आहेत, परवा काय शिकवणार आहेत. तर थोडा प्रत्येक मुलाला एक पासवर्ड असतो आणि तो होमवर्क काय दिलेला आहे, क्लासवर्क काय दिलेला आहे, नोट्स काय आहेत ते त्यांना मिळतं. पण हे आता कोविडनी एक सर्व जगाला इतका जबरदस्त फटका दिलेला आहे की थोडासा गदारोळ जगात सगळ्या शाळांमध्ये झालेला आहे. पण इकडे सुद्धा खूप जणांकडे वायफाय नसतो, लॅपटॉप्स नसतात. तर सरकारने फुकट लॅपटॉप घरोघरी वाटलेले आहेत ज्यांच्याकडे नाहीत त्यांना, आणि खूप मदत केलेली आहे. आणि आता स्मॉल ग्रुप्स मधनं त्यांना शिकवायला सुरुवात केलेली आहे. सूर्यकांत कुलकर्णीने एक प्रश्न विचारलाय, इज वन टीचर टीचिंग ऑल द सब्जेक्ट्स? फक्त प्रायमरी शाळेत, फक्त प्रायमरी हाऊ वन टीचर टीचेस ऑल द सब्जेक्ट इफ टीचर्स आर नॉट वर्किंग ऍज पर एक्सपेक्टेशन, कॅन दे कंटिन्यू? त्यांचं अप्रेझल असतंच ना, मग नाहीतर त्यांना नोटीस दिली जाते. अगदी अगदी ओके, नाहीतर त्यांना नोटीस दिली जाते ना. आय थिंक क्वेश्चन्स हॅव बीन कम्प्लिटेड. अजून कोणाला काही प्रश्न नसतील असं आपण धरूया. आजचा कार्यक्रम संपवण्यापूर्वी फार महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी आलेले डॉक्टर राजीव बेनोडेकर, डॉक्टर माधवी आंबडेकर, श्री दिलीप आंबडेकर, आपल्या तिघांनी गेले काही दिवस सतत आपण संवाद करत होतो, बोलत होतो. आजचा कार्यक्रम आपल्याला कशा रीतीने सादर करायचा आहे, माहिती कोणती द्यावी लागेल, खूप आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. आणि त्यामुळे आज मला वाटतं आपण अनेक लोकांपर्यंत युकेच्या शिक्षण पद्धतीची माहिती चांगल्या प्रकारे पोहोचू शकलेलो आहोत. आणि यातूनच एक नवीन कार्यक्रमाची संकल्पना पण पुढे आलेली आहे. आणि त्याबद्दल आपण आपल्या संपर्कात राहूच की आपल्याला पुढे कुठला कार्यक्रम द्यायचा आहे आणि पुढचा देश शनिवारचा कुठला आहे याबद्दल अधिकची माहिती काळपंडे सर देतीलच. पण आपल्या तिघांचे मी मनापासून शिक्षण विकास मंचाच्या वतीने आभार मानते आणि धन्यवाद देते. सर, खूप छान आपल्याकडनं माहिती मिळाली आणि नवीन नवीन गोष्टी कळत गेल्या आणि माहितीची भूक आज पोटभर भागली असं म्हणायला हरकत नाही. काळपंडे सर, आपण थोडस पुढच्या कार्यक्रमाबद्दल. धन्यवाद. अतिशय सुंदर असं आजचं हे प्रेझेंटेशन झालेलं आहे. मी याच्या मध्ये हे आतापर्यंत म्हणजे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन 13 पैकी 12 देशांचं झालं, फक्त ऑस्ट्रेलियाचं तेवढं झालं नव्हतं. आणि या ज्या हे प्रेझेंटेशन तर सुंदर आहेच, पण या स्लाइड्स आहेत त्या सुंदर स्लाइड्सना एक जिवंतपणा येणं खूप महत्वाचं होतं आणि तो तुम्ही तिघांनी पण आणलेला आहे. अगदी खेळून ठेवू शकतील अशा प्रकारच्या स्लाइड्स आणि त्याच्यावर तुम्ही केलेलं विश्लेषण तिघांनी, खूप म्हणजे खूपच आभार तिघांचे मी मानतो. इथे या झूम मीटिंग मध्ये आणि फेसबुक लाईव्ह वर जे शिक्षण प्रेमी हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांचेही मनापासून मी आभार मानतो. हा कार्यक्रम आज रात्री युट्यूबवर पण टाकला जाईल, त्याची लिंक सगळ्यांना मिळेलच. पुढचा जो देश आहे तो दक्षिण आफ्रिका आणि त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन करणार आहेत डॉक्टर नरेंद्र देशमुख. ते साऊथ आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्गला तिथल्या विद्यापीठातून विट्स मधून त्यांनी पोस्ट डॉक्टरल वर्क केलेलं आहे आणि त्याच्याबद्दलचं ह्या देशाबद्दलचं प्रेझेंटेशन ते करणार आहे 3 तारखेला शनिवारी. वेळ हीच. पुन्हा एकदा आपल्या तिघांचे मनापासून
आभार. परत एक प्रश्न मंजुषा सगळेकरांचा आलेला आहे, तो मेटाकॉग्निशन बद्दलच आहे. पण मी सांगितलं तसं दिलीप आंबेडकर सरांना मी विनंती केली आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की ते एक पूर्ण सत्र ह्याच्याकरता आपल्याला देणार आहेत. खरं म्हणजे हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी स्कूल डिव्हायडेशनच्या वेळेला हा विषय म्हणजे काही ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला होता. पण प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक संकल्पनेला त्याच्यावर चर्चा व्हायला एक वेळ यावी लागते. ती वेळ आता आलेली आहे. की दोन पद्धती तऱ्हेने आलेली. एक तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये NEP 202 मध्ये त्याचा समावेश केलेला आहे आणि आपल्याला या विषयाचे तज्ञही आता मिळालेले आहेत. म्हणजे हा अगदी खूप चांगला योग आलेला आहे. त्याच्यामुळे आपण नक्कीच हा विषय घेऊ. पुन्हा एकदा तिन्ही वक्त्यांचे आभार. पुन्हा आपण भेटू शनिवारी 3 तारखेला.